ग्रेट. हमको ओके. सो टेस्ट प्लॅनिंग मध्ये तुमचा जो प्रोजेक्ट असणार आहे, आफ्टर गॅदरिंग ऑल द रिक्वायरमेंट, आफ्टर स्टडिंग द ऑल द रिक्वायरमेंट, ओनली टेस्ट मॅनेजर और टेस्ट लीड शुड बी एबल टू प्रिपेअर द प्लॅन. पॉइंट नंबर 1. तुमच्या रिक्वायरमेंट तुमच्या क्लायंट मधनं कळाल्यानंतरच तुम्ही त्यांचं प्लॅनिंग करणार. इंटेरियरचं असू दे किंवा कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग जे असणार आहे, त्यांच्या रिक्वायरमेंट कळाल्यानंतरच तुम्ही ते प्लॅनिंग करू शकता. बी इट इज इन एनी फील्ड. ओके, तुम्ही त्यानंतरच सगळ्या गोष्टी करू शकता. सो आय एम अ टेस्ट मॅनेजर. वन्स द रिक्वायरमेंट्स आर प्रेटी क्लिअर टू मी, I will understand what is the complexity of this program. So what I will decide, I know what is the requirement of client. तर मी एक डॉक्युमेंट बनवणार, त्याच्यामध्ये मी त्या प्रोजेक्टचा ओव्हरव्ह्यू लिहिणार की या प्रोजेक्ट मधनं काय अचीव्ह करायचंय किंवा व्हॉट एव्हर. दिस प्रोजेक्ट इज ऑल अबाउट दिस. तुम्ही कुठलंही बुक जर घेतलेलं असेल तर त्यामध्ये सेम काइंड ऑफ इन्फॉर्मेशन असते. What you are going to achieve through this project. This program is related to, just to throw an example, this program is related to core banking or personal banking, where we are making a software which will which will enable the user to make the transactions, something like that. Okay, through mobile apps, through browser. Okay, तर या पद्धतीचं डिस्क्रिप्शन किंवा ओव्हरव्ह्यू त्या प्रोग्रामचा दिला जाईल की त्याची फंक्शनॅलिटी काय असणार आहे. ओके, त्याच्यानंतर स्कोप ऑफ द टेस्टिंग. स्कोप ऑफ द टेस्टिंग साठी मी तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करतो. मे बी सी, डोंट वरी, दिस डॉक्युमेंट विल नॉट एव्हरी कंटेंट कॅन बी शेअर्ड. See, scope and overview. Okay, so project overview, you will have project overview. This is the template. Okay, this is the template. The information will be filled. I mean, तो प्रोजेक्ट मॅनेजर जो असणार आहे तो ती इन्फॉर्मेशन फिलअप करणार आहे. त्या डॉक्युमेंट मध्ये काय असणार आणि हे डॉक्युमेंट असं असतं. डोंट वरी. सेम म्हणजे त्याला फक्त थोडंसं ब्युटिफिकेशन असणार आहे किंवा आपलं जसं नॉर्मल पेज असतं त्या पद्धतीने असणार आहे. आय विल शो इट टू यू. ओके, जस्ट अ मिनिट. कशा पद्धतीने असणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. जस्ट गिव्ह मी अ मोमेंट. आता समजा एखादं डॉक्युमेंट, आता समजा दिस इज द डॉक्युमेंट. ओके, सो दिस डॉक्युमेंट, कॅन यू सी दिस डॉक्युमेंट? आता हे मी एका ऑर्गनायझेशन मध्ये असताना मग्यारा टेलिकॉम सोबत आमचं एक टायअप होतं. तर त्याच्यामध्ये अशाच पद्धतीचं डॉक्युमेंट असणार आहे. टेबल ऑफ कंटेंट. ओके, म्हणजे दिस इज नॉट अ प्लॅनिंग डॉक्युमेंट, बट आय एम टेलिंग यू डॉक्युमेंट शुड बी सपोज टू लाईक दिस. आर यू गेटिंग माय पॉइंट? This document will be prepared by your test lead. Okay, so no need to worry about it. Okay. What I am talking about is your तुम्हाला रिअल टाइम एक्सपिरियन्स पाहिजे ना. आय एम शोईंग यू. आय विल फाइंड वन मोर डॉक्युमेंट ॲज वेल. त्याला फक्त ब्युटिफिकेशन असणार आहे. वर्ड म्हणजे वर्ड डॉक्युमेंट असणार आहे. त्याच्यामध्ये कंपनीमध्ये आणि आपल्या पर्सनल लॅपटॉपमध्ये काही डिफरन्स नसतो. एक्सेल शीट दोन्हीकडे सेमच असतात. ओके, सो त्याच्यामध्ये काही वाद नाही. फक्त कसं ब्युटिफिकेशन असतं, कशा पद्धतीने प्रोफेशनल वे मध्ये ते प्रेझेंट केलं जातं, दॅट इज जस्ट अ डिफरन्स. आता तुम्हाला मी एक प्रेझेंटेशन दिलं तर तुम्ही फक्त तिथं काही एक टेम्पलेट कुठली तरी उचलणार आणि त्याच्यामध्ये सध्या करणार. पण जो प्रोफेशनल असतो,
जो प्रोफेशनल बनवणार तो त्याच्यामध्ये ॲनिमेशन इफेक्ट टाकू शकतो, अजून काही इफेक्ट टाकू शकतो, की एका स्लाइडमध्ये मॅक्झिमम कंटेंट कसे टाकता येतात, किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये म्हणजे इट्स नॉट जस्ट त्याच्यामध्ये सगळे थिअरी टाकायची नाही, त्याच्यामध्ये पिक्टोरियल आणि रिप्रेझेंटेशन जास्त असलं पाहिजे, तुम्हाला बोलायचं जास्त असतं. सो लाईक वाईज आपण जेव्हा हे डॉक्युमेंट बनवणार आहे तर ते डॉक्युमेंट म्हणजे सेमच असणार आहे जसं मी शो करतोय. तर ह्याच्यामध्ये पण सर्वात महत्त्वाचं काय ते कसं दिसतं त्याच्यापेक्षा त्यातले कंटेंट काय आहे ते तुम्ही जाणून घ्या. ओके, सो डिफाईन टेस्टिंग. आता टेस्टिंग अप्रोच मध्ये काय असतं, डिफाईन द टेस्टिंग प्रोसेस, लेवल ऑफ टेस्टिंग, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ एव्हरी टीम मेंबर. डिफाईन द टेस्टिंग प्रोसेस. ओके, आता प्रत्येक शब्दाचा अर्थ ह्यातला समजून घ्या. आय एम टेलिंग यू. सो फॉर एव्हरी टेस्ट टाईप डिफाईन इन द टेस्ट प्लॅन. फॉर एक्झाम्पल, आता तुमच्या टेस्ट प्लॅन मध्ये यातल्या गोष्टी नक्कीच असणार. फॉर एक्झाम्पल, आयदर तो तुमचा जो प्रोजेक्ट मॅनेजर आहे तो तुमच्या रिक्वायरमेंट नुसार त्या प्लॅन मध्ये मेन्शन करणार की आम्ही युनिट टेस्टिंग करणार आहे, इंटिग्रेशन टेस्टिंग करणार आहे, की सिस्टीम टेस्टिंग करणार आहे, की यातलं काही कॉम्बिनेशन करणार आहे. वी आर डुईंग सिस्टीम टेस्टिंग अँड युनिट टेस्टिंग फॉर दिस पर्टिक्युलर प्रोग्राम. ही विल मेन्शन इट. त्याच्यानंतर अप्रोच मध्ये टेस्ट एक्झिक्युशन. देर आर व्हेरियस ऍक्टिव्हिटीज लाईक ऍडिंग न्यू डिफेक्ट, डिफेक्ट ट्रायज, defect assignment, retesting, regression testing, and finally the sign off. You must define the exact steps you are going to follow for each activity. म्हणजे तुम्ही या ज्या ऍक्टिव्हिटी करणार आहे डिफेक्ट रिलेटेड त्याची प्रोसेस कशी असणार आहे ती तुम्हाला तिथे डिफाईन करायची. थोडक्यात काय की तुम्हाला सगळं माहित आहे पण ऑन पेपर तुम्हाला ते लिहायचं आहे की माझी ही स्टँडर्ड प्रोसेसर असणार आहे. आम्ही पहिल्यांदा रिक्वायरमेंट स्टडी करणार. फॉर एक्झाम्पल, माझा अप्रोच रिक्वायरमेंट स्टडी झालेलं आहे, आता मला प्लॅन किंवा अप्रोच बनवायचं आहे, तर मी माझ्या अप्रोच मध्ये टाकणार की मी या पर्टिक्युलर याच्यासाठी इंटिग्रेशन टेस्टिंग करणार आहे. इंटिग्रेशन टेस्टिंग करताना आम्ही ती मॅन्युअली करणार आहे. मॅन्युअल टेस्टिंग करताना जे लुक अँड फील किंवा बाकीचे फॉन्ट किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असणार आहेत त्या आम्ही त्या रिलेटेड काही तुमच्या रिक्वायरमेंट्स असतील तर त्या आम्ही कन्सिडर करणार नाही. We are doing purely a functional testing, okay, and that will be to integration testing. ठीक आहे. त्याच्यानंतर माझ्या डिफेक्ट साठी आम्ही हे टूल यूज करणार आहे. डिफेक्ट साठी आम्ही जिरा यूज करणार आहे. डिफेक्ट रेज केल्यानंतर ही आमची प्रोसेस असणार आहे. त्याच्यामध्ये इट विल बी असाइन टू डेव्हलपर. देन नॉर्मल गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही काय डिफेक्ट लाईफ सायकल मेन्शन करणार नाही पण थोडक्यात त्याला कव्हर करणार आहे. ओके, त्याच्यानंतर डिफेक्ट ट्रायज हा एक असा कॉन्सेप्ट असतो की त्याच्यामध्ये युजली युएटी मध्ये डिफेक्ट ट्रायज वगैरे कॉल घेतले जातात की जो कस्टमर साईडचा जो माणूस असतो किंवा जो कोणी बिझनेस अनालिस्ट असतो ही विल ऍड्रेस की वेदर दॅट इज रिअली अ डिफेक्ट ऑर नॉट. डिफेक्ट ट्रायजचे जे कॉल्स असतात, ठीक आहे, आपण त्याच्यावर असं कॅज्युअली बोलू पण डिफेक्ट ट्रायजचा आता सध्या तुम्हाला त्याची काही गरज नाही. बट आय विल गिव्ह यू द कॉन्सेप्ट ऑफ डिफेक्ट ट्रायज. ओके, देन व्हिडिओ प्रेझेंटेशन ऑफ ऑल दिस ऍक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग नंबर ऑफ टेस्टर्स अँड टू. आता याच्यामध्ये अप्रोच मध्ये हे पण आलं की कोणाच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहेत. समजा टेस्टर आहे त्यांच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहेत. ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजर ही विल डिफाईन एव्हरीथिंग. त्या मॅनेजरच्या अंडर फक्त टेस्टरच असतील असं नाही. इफ ही इज अ टेक्नो मॅनेजर लाईक ही इज मॅनेजिंग एंटायर प्रोग्राम तर त्याला डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज सुद्धा बघावे लागणार आहेत. ओके, सो मोस्टली मॅनेजर जो असतो जो एकदम टॉप लेवलचा तर त्याच्याकडे दोन्ही ऍक्टिव्हिटीज असतात. डेव्हलपमेंट एंटायर प्रोग्राम रन करण्याची जबाबदारी ही त्याची असते. ओके, सो डेव्हलपमेंट प्लस टेस्टिंग याचे दोन लीड असतील ते त्याला परत रिपोर्ट करत असतात इन मोस्ट ऑफ द केसेस. पण नाउ वी आर टॉकिंग अबाउट ओनली टेस्टिंग. डोंट मिक्स डेव्हलपमेंट हिअर. दिस इज द अप्रोच फॉर ओनली टेस्टिंग, STLC. ओके, आणि त्याच्यामध्ये आपला अप्रोच आपण डिफाईन करणार आहे. सो या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील तुमच्या अप्रोच मध्ये की तुमचा अप्रोच काय असणार आहे त्या टेस्टिंगसाठी. त्याच्यानंतर टेस्ट एन्व्हायरमेंट सेटअप. आता टेस्ट एन्व्हायरमेंट सेटअप मध्ये सगळ्या गोष्टी आल्या की माझ्याकडे टेस्टर आहेत, 10 टेस्टर आहेत. तर 10 टेस्टरना किती म्हणजे कुठल्या पद्धतीचे मशीन्स घ्यावे लागणार आहेत, त्यामध्ये सॉफ्टवेअर्स कुठले इन्स्टॉल करावे लागणार आहेत, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ओके, ऑपरेटिंग
ऑपरेटिंग सिस्टीम, मेमरी, फ्री डिस्क स्पेस, नंबर ऑफ सिस्टीम्स, तुम्हाला कुठल्या गोष्टींचा ऍक्सेस लागणार आहे, ओके, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या असणार आहे. कशामध्ये? एन्व्हायरमेंट सेटअप मध्ये. अँड अलॉंग विथ द टेस्ट डेटा, आता टेस्टिंग टूल्स, आता आपण फक्त आता मॅन्युअल टेस्टिंग करणार आहे. कधी कधी मॅन्युअल टेस्टिंग साठी सुद्धा समजा एपीआय टेस्टिंग आहे मॅन्युअल वाली, एपीआय टेस्टिंग आय एम टॉकिंग अबाउट. तर आपण कधी कधी रेडी एपीआय नावाचं टूल ऐकलं किंवा सोपीआय किंवा रेस्ट एश्युअर्ड. ओके, कधी कधी काय होतं ना की मॅन्युअल टेस्टिंग जरी आपण करत असलो तरी समजा आता तुम्ही मॅन्युअली डेटाबेसचं टेस्टिंग करता, तर एसक्यूएल डेव्हलपर नावाचं टूल असतं. एसक्यूएल डेव्हलपर म्हणजे तुम्ही एसक्यूएल क्वेरीज माहिती आहेत का कोणाला? तर ते एसक्यूएल क्वेरीज त्याच्यामध्ये टाकल्या जातात. सिलेक्ट स्टार फ्रॉम दिस टेबल अँड ऑल. तर ते टूल तुमच्या मशीन मध्ये पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉइंट? किंवा जिरा तुमच्या मशीन मध्ये पाहिजे, किंवा क्यूसी तुमच्या मशीन मध्ये पाहिजे. ज्या गोष्टी, किंवा कम्युनिकेशन साठी सुद्धा स्काईप तुमच्या, किंवा टीम्स किंवा वेबएक्स, ज्या काही कम्युनिकेशन प्रोसेसेस आहेत त्याच्यासाठी सुद्धा, किंवा आउटलुक. इट्स नॉट ओनली अबाउट दॅट पर्टिक्युलर टेस्टिंग, पण तुम्हाला कम्युनिकेशन प्रोसेस साठी, डिफेक्ट साठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या तिथे प्रेझेंट पाहिजे. your kitchen or your machine should be equipped. You are ready for war or testing. असं नंतर तुम्ही काही बोलू नाही शकत, की आम्हाला बोलू नाही शकत म्हणजे बोलू शकतो, पण तुम्हाला ते काही चान्स नाही देणार की तुमच्याकडे हे काही नाही, किंवा तुम्ही परत रिक्वेस्ट रेज करा, असं काही नसतं. काही काही वेळेला तसं होतं. सी फॉर एक्झाम्पल, यू ऑल आर वर्किंग. आय एम गिव्हिंग वन रिअल टाइम एक्झाम्पल. तुम्ही सगळे आता एका टेस्टिंगच्या टीम मध्ये काम करताय कुठल्या तरी अकाउंटला, ओके, बँकेच्या एसबीआय मध्ये काम करताय, एसबीआय साठी सॉफ्टवेअर साठी, आणि मी तिथं नवीन जॉईन झालो. मी नवीन जॉईन झाल्या मला लगेच सगळं रेडी नाही मिळत. माझा आयडी क्रिएट करावा लागतो, माझं लॉग इन व्हावं लागतं, त्या सगळ्या प्रोसेस. मग मी लॉग इन झाल्यावर कदाचित माझ्यासाठी जो ऍक्सेसेस रेज करणार आहे माझा मॅनेजर, किंवा माझा मॅनेजर कधी कधी काय करतो, ज्युनियर रिसोर्सेसना ती रिस्पॉन्सिबिलिटी डेलिगेट करतो. अरे अवधेश, हे शिरीषसाठी हे करून दे, ऍक्सेस रेज करून दे. अवधेशने एखादी गोष्ट मिस केली तर मग मला नंतर ते कळते की अरे हे सॉफ्टवेअर माझ्याकडे इन्स्टॉल्ड नाहीये. Then I can again ask him, or I can myself raise a request and get it done. This is the normal process I am telling you. Okay, सॉफ्टवेअर मध्ये कसं असतं. पण आयडियली आजकाल तसं काही होत नाही. मोस्टली क्लायंट ही स्मार्ट आहे. त्यांना फक्त ना एक रोल आयडी लागतो. शिरीषला काय म्हणून घेत आहे, ही इज अ सिनियर टेस्टर. मग त्या रोल मध्ये काय काय ऍक्सेस पाहिजे ते त्यांना माहित असतं. चेकलिस्ट इज रेडी, दे विल इन्स्टॉल एव्हरीथिंग. आय एम जस्ट हे सांगण्याची गरज नाहीये, पण मी तुम्हाला रिअल गोष्टी ज्या तुम्हाला फील करायच्या असतात त्यासाठी मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतोय. इट गोज लाईक दिस. ओके, सो देन इट इज अ रिस्क अनालिसिस. रिस्क अनालिसिस मध्ये मॅनेजर काय करतो की तुमच्या प्रोजेक्टला कुठल्या पद्धतीची रिस्क असू शकते. इन जनरल रिस्क टेस्टिंग साईडने की त्या मेन्शन करायला लागणार. ओके, की आता तुम्ही किती 6 लोक आहेत, समजा कोणी रिझाईन केलं, दॅट इज अ रिस्क फॉर मी. राईट, कोणी रिझाईन केलं, दॅट इज अ रिस्क फॉर मी. इफ एनी रिसोर्स इज गोइंग अवे or resigning, that is a risk for me. I should mention risk, highlight. If test data is not available, that is a risk for me. Okay, अशाच पद्धतीने ज्या काही रिस्क फॅक्टर असतील त्या प्रोजेक्टशी असोसिएट, दॅट प्रोजेक्ट मी ते प्रिपेअर करताना त्याच्यामध्ये मेन्शन करणार. युअर रोल इज नथिंग इन दॅट, आय एम टेलिंग यू फ्रँकली, बट इट्स गुड टू हॅव. यू कॅन गो थ्रू दिस टेम्पलेट, आणि या टेम्पलेटशी अलाइंड तुम्ही एखादा डॉक्युमेंट वाचू शकता की रिस्क आणि मिटिगेशन फॅक्टर काय असतो, रिस्क कुठल्या कुठल्या असू शकतात. ओके, रिस्क आणि त्याचं मिटिगेशन काय असतं. मिटिगेशन म्हणजे त्याचं सोल्युशन काय आहे ऍडव्हान्स मध्येच. ठीक आहे, म्हणजे समजा रिसोर्स जाणार आहे तर माझ्याकडे एक बेंच स्ट्रेंथ पाहिजे, इमिजिएटली केटी प्लॅन रेडी पाहिजे, दॅट इज माय मिटिगेशन प्लॅन. टेस्ट डेटा नाहीये, समजा तिकडून येत नाहीये किंवा काही आहे, तर माझ्याकडे प्रोव्हिजनिंग काय आहे, बॅकअप साठी प्रोव्हिजनिंग काय आहे. ओके, तर इतर ज्या टेक्निकल रिस्क असतील त्या आपण तिथे मेन्शन करतो. अजून एक सर, earlier you have mentioned one point, scope of the project, right?
So what does it mean? What kind of scope like project manager is going to explain us? Yes. तर स्कोप मध्ये काय असणार आहे माहिती का? स्कोप मध्ये या गोष्टी असणार आहेत की त्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट मध्ये आपला स्कोप काय असणार आहे. रिक्वायरमेंट क्लिअर आहे. रिक्वायरमेंट्स आर क्लिअर. पॉइंट नंबर 1. आर यू गाइस क्लिअर ऑन दिस? स्कोप इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो स्कोप मध्ये तुम्ही मेन्शन करणार आहे की आम्ही फक्त फंक्शनल टेस्टिंग करणार आहे. या ज्या रिक्वायरमेंट तुम्ही दिलेले आहेत त्याचं आम्ही फंक्शनल टेस्टिंग करणार आहे. त्याच्यानंतर तुमचे जे समजा एसबीआयचा तुमचा लोगो आहे किंवा फॉन्ट आहे किंवा त्याचा लुक अँड फील जो आहे ऍप्लिकेशनचा किंवा इज ऑफ यूज ऍप्लिकेशनचं जे म्हणतात ते आम्ही इथं टेस्ट करणार नाही. ओके. त्याला म्हणतात ग्राफिकल युजर इंटरफेस. आपला जो जीयूआय जो पार्ट आहे किंवा जे फॉन्ट साईज असणार आहे त्या फॉन्ट मध्ये कुठले कलर वापरलेले आहेत ह्या प्रत्येक गोष्टी मॅटर करतात ना. सी प्रत्येक गोष्ट डिझाईन म्हणजे कशी असते. मला हे असं पाहिजे म्हटल्यावर मला तसंच पाहिजे. ठीक आहे. डेव्हलपर जाऊन तिथं तो कलर नाही देणार आहे किंवा एसबीआयचा लोगो किंवा दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा ती पॉपअपची विंडो पॉपअप कसं असणार आहे किंवा ते तुमचं युजर नेमचं फॉन्ट किती असणार आहे किंवा त्याचा कलर कुठला असणार आहे त्याच्यासमोरचा टेक्स्ट बॉक्स जो असणार आहे तो कसा असणार आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुमच्या मॅन्युअल टेस्टिंग मध्ये येतील पण त्या फंक्शनॅलिटी टेस्टिंग मध्ये येणार नाही. सो माय स्कोप विल बी क्लिअर इन दॅट. की स्कोप म्हणजे काय की मी ह्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्याचं फक्त फंक्शनल टेस्टिंग करणार आहे आणि माझी टाईप ऑफ टेस्टिंग मे बी इंटिग्रेशन टेस्टिंग असणार आहे. दॅट इज माय स्कोप. रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी नाही. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आर डिफरंट. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे काय झालं की माझ्या आता ठीक आहे त्या पेपरवर हे पण लिहावं लागणार आहे की या प्रोजेक्ट मध्ये ओके या प्रोजेक्ट मध्ये स्ट्रॅटेजी who is a test manager. Job allocations kind of. Not job allocation, designation I would say. Designation for this particular program. तुमचं डेजिग्नेशन तुमच्या याच्यामध्ये वेगळं असू शकतं. कशामध्ये? कंपनीमध्ये वेगळं असू शकतं. कंपनीमध्ये मी आता माझ्या एटॉस मध्ये सिनियर कन्सल्टंट आहे पण तसं बघायला गेलं तर आमच्याकडे असं मॅनेजर वगैरे नावाचे कुठले पोस्ट नसतात कन्सल्टंट याच्यामध्ये एटॉस मध्ये. म्हणजे बाकीच्या ऑर्गनायझेशन मध्ये असतात ना मॅनेजर सिनियर मॅनेजर. तर इथं कसं आहे कन्सल्टंट म्हणजे काइंड ऑफ मॅनेजर. सिनियर कन्सल्टंट मध्ये 2 लेवल आहेत 5 आणि 6. म्हणजे कळलं का? म्हणजे काही जणांचा एक्सपिरियन्स समजा 12 ते 14 असेल तर ते GCM 5 इंटरनली पण रिफ्लेक्ट होताना सिनियर कन्सल्टंटच दिसणार. म्हणजे तो जो बकेट आहे तो 12 ते 20 वर्षापर्यंत आहे सिनियर कन्सल्टंटचा. कळलं का? त्या झोन मधले जास्तीत जास्त लोक जे आहेत ते 12 वर्ष ते 20 वर्षाचे आहेत. पण जरुरी नाही की 20 वर्षवाला आणि 12 वर्षवाला दोघांचं सिनियर कन्सल्टंट दिसतंय तर त्यांचं आय मीन ऑर्गनायझेशन मध्ये लेवल सेमच आहे असं नाही. देयर इज अ डिफरन्स. अगेन मी तुम्हाला काही गोष्टी ज्या माझ्या लक्षात येत आहेत शिकवताना रिअलिस्टिक त्या तुम्हाला मी सांगतोय. तुम्हाला कोणी विचारलं की तुमचं वर्क एन्व्हायरमेंट कसं होतं तर ते तुम्हाला माझ्या बोलण्यावरून तुम्हाला सांगता आलं पाहिजे की वी वेअर 2 or 3 टेस्टर्स. तुम्ही स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स दाखवून तुम्ही हे नाही सांगू शकत की माझ्या टीम मध्ये 15 टेस्टर होते. नो, अजिबात नाही. एवढा प्रोग्राम त्या स्मॉल स्केलला मिळूच शकत नाही. ओके. आम्ही 2-3 टेस्टर होता. आता रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही टॉपिक जो हे केला त्याच्यामध्ये कसं असतं की त्याच्यामध्ये मेन्शन केलं जाते की हिरार्की मेन्शन केली जाते. हिरार्की म्हणजे शिरीष इज अ टेस्ट मॅनेजर फॉर एक्झाम्पल फॉर दिस प्रोग्राम. ओके. गौरी इज अ टेस्ट लीड. ओके. त्याच्यानंतर कोमल राईट, श्रद्धा, संपदा, देवेंद्र नाव माहिती आहे. सर आउट ऑफ यू 3 आर दी टेस्टर्स टेस्ट इंजिनियर्स. मे बी त्याच्यामध्ये सुद्धा डिफरन्सेस देऊ शकतात की संपदा इज अ सिनियर टेस्टर. Okay, Shraddha is something test engineer, something like that. Devendra is a test engineer. Okay, then Komal is a business analyst. So these are the roles and responsibilities. Roles झाले. हा रोल झाला. आता तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज त्याच्यामध्ये मेन्शन केल्या जातात की टेस्टरचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतील ते एकदम म्हणजे असं काय याच्यामध्ये नाही. काय म्हणतात त्याला रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे अगदी कट टू कट ते मेन्शन करतात. पण ते मेन्शन केलं म्हणजे आपण फक्त ते डॉक्युमेंट क्लायंटला दाखवण्यासाठी असतं. इंटरनली आपण टीम आहे.
आपण आपले टास्क इकडे तिकडे शफल करू शकतो, कोणी येणार कोणी नाही येणार. ओके, हे फक्त क्लायंटला दाखवण्यासाठी असतं. थोडक्यात काय की एखादं घर जरी आपण घेतलं तिथं 10 लेबर आपण घेतले तर 10च्या 10 दररोज प्रेझेंट असतील असं काही नाही. त्यांचं कधी लीड नसेल, बाकीच्यांची काही असतील, हे सगळीकडेच आहे. हे तसंच आपल्या आयटी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहे. ओके, आय एम जस्ट डुइंग रिअलिस्टिक एक्झाम्पल्स. ओके गाईज, आणि याच्यामध्ये कसं आहे मग की रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये रोल्स हा डिफाईन होतात. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, टेस्ट मॅनेजरची रिस्पॉन्सिबिलिटी काय, तर ड्राईव्ह द प्रोग्राम, write the test plan, okay, ensure that the program is running smoothly, okay, coordination, daily coordination with the team, daily coordination with the stakeholder, daily updation of the progress of the program to client, या त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज झाल्या. आता देवेंद्र ज्युनियर टेस्टर आहे, तर देवेंद्रच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहेत की कम्प्लीट द डेली एक्झिक्युशन, आय मीन टेस्ट रिलेटेड, कम्प्लीट द टेस्ट रिलेटेड ऍक्टिव्हिटीज. ओके, त्याच्यामध्ये मग बायफर्केट करायचं झालं तर अनालायझिंग दी रिक्वायरमेंट, ओके, रायटिंग द टेस्ट केसेस, करेक्ट, एक्झिक्युशन ऑफ द टेस्ट केसेस, लॉगिंग द डिफेक्ट्स. ओके, त्याच्यानंतर प्रिपेरिंग सम डॉक्युमेंटेशन काय असेल ते, पियर रिव्ह्यू एक पार्ट झाला की अवधेशने काय केलेलं आहे त्याचा रिव्ह्यू तुम्हाला करायचा आहे. सो दीज आर युअर रिस्पॉन्सिबिलिटीज. अँड गाईज आय एम टेलिंग यू की हे तुमचं ना असं फ्लुएंटली आणि वन आफ्टर ऑदर आलं पाहिजे, असं मगअप केल्यासारखं नाही. मला आता तुम्हाला मी ते वाचलेलं सुद्धा नव्हतं. आय एम जस्ट टेलिंग यू बेस्ड ऑन सम एक्सपिरियन्स. ठीक आहे, तुम्हाला थोडंसं कठीण जाईल, पण तुम्हाला 2, 4, 6 दिवस यू हॅव टू वर्क ऑन इट. ओके, एखादा कॅज्युअल प्रश्न विचारला गेला ना समजा ज्युनियर लेवलला की तुमचं डेली रुटीन कसं आहे, तर आपण हा प्रश्न इतका कॅज्युअली घेतात इंटरव्ह्यू मध्ये. जर का ज्युनियर लेवलचा एम्प्लॉई हा क्वेश्चन विचारत असेल, इट्स ओके, बिकॉज दॅट अंडरस्टँडिंग इज सेम. रिपीटिंग माय पॉइंट, अवधेशला देवेंद्र विचारतोय, ठीक आहे, पण कोणी सिनियर माणसाने विचारला तर त्याला एक्सपेक्टेड आहे की तू काय करतोय दिवसात, तुझ्या बोलण्यातनं मला कळतं की तू किती छान आहेस, नाही का, आणि तू किती काम करतोस आणि तुला किती एक्सपिरियन्स आहे आणि तू किती मॅच्युअर्ड आहेस या इंडस्ट्रीमध्ये. सो दॅट इज अ फर्स्ट इम्प्रेशन. सो तुम्ही साईट चेक करा, आपण ही प्रिपरेशन करून घेऊ की माझा इट डिपेंड्स ऑन द फेजेस. If the phase is like requirement gathering, most of the time I spend like 60 or 70% of my time I spend on requirement analysis. When it is execution phase, most of the time I spend on execution activities, providing the status, logging the defects, okay, retesting. Okay, प्रत्येक गोष्ट आपल्याला एकदम व्यवस्थित सांगता आली पाहिजे. सी, ट्रेनिंग देणं वेगळं असतं आणि त्याच्यावर तुम्ही इम्प्लिमेंट करणं वेगळं असतं. जेव्हा सिलेमनचं ट्रेनिंग, तुम्ही कुठलाही कोर्स जॉईन करा जगातला, तुम्हाला कोणी कोड जो असतो किंवा जे लॉजिक असतं ते डोक्यात नाही घालणार. तुमच्या 6 जणांचा कोड, आम्ही जर एखादी टास्क दिली तर 6 जणांचा कोड वेगळा असणार आहे. त्याच्यातला मोस्ट इफिशियंट कोड कुठला असणार आहे तो मी सिलेक्ट करणार. तो कधी येणार, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता. त्यामुळे तुम्ही आता जर का असं बघितलं की मी कुठल्या लेवलला आहे, मला हे येणार की नाही, तुम्ही प्रॅक्टिस केलं तर सगळं जमणार आहे. आय एम टेलिंग यू फ्रँकली, कोणीही असू दे. आय कॅन ब्रिंग वन पर्सन इफ यू आर नॉट स्टडिंग, अँड आय कॅन ब्रिंग एनी पर्सन हु इज अंडर ग्रॅज्युएट अँड ही मे बी मोर इफिशियंट दॅन यू गाईज. आय एम नॉट कम्पेरिंग, आय एम टॉकिंग अबाउट प्रॅक्टिस. प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे बोलण्याची आणि स्टडी करण्याची. लेक्चर्स इंटरेस्टिंग वाटतात. तुम्ही कुठलेही युडीमीवरचे व्हिडिओ घ्या सबस्क्राईब करून, ते बघायला खूप छान वाटतात, खूपच छान वाटतात. पण जेव्हा तुम्ही ते 1 तासाचा व्हिडिओ जेव्हा तुम्ही हँड्स ऑन करायला जाता ना, तुम्हाला नाही 8 तास लागले तर सांगा किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिनिमम. एक्झॅक्टली व्हॉट आय एम टेलिंग इज, इफ यू डू प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, तर 8व्या दिवशी ते 1 तासाचं तुम्ही 1 तासात करू शकता. नॉट ऑन फर्स्ट डे, नॉट ऑन फर्स्ट डे. So this point is clear. Test planning. Yes. I suggest तो उद्याचा पहिला गोष्ट आजपासून उद्यापर्यंत तुम्हाला पहिली गोष्ट ही करायची की you will go through test planning. You search for some test planning document and you will understand it. Now as I said, 19-20 चा फरक असणार आहे प्रत्येक डॉक्युमेंट मध्ये, but you have to understand it.
यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज अ स्कोप. स्कोप मी 4 पॉईंट सांगितले, मे बी अजून 5 पॉईंट ऍडिशनल असू शकतात किंवा अजून कुठले तरी असू. मी तुम्हाला रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी सांगितली, अजून काही पॉईंट्स असू शकतात. पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना तुमच्या डे टू डे लाईफशी कोरिलेट करा. असं काहीतरी फेक सांगायला जाऊ नका, काहीतरी एकदम इंटरव्ह्यू मध्ये की ते बुकिश वाटेल. मी जे बोलतोय ते माझ्या एक्सपिरियन्स नुसार आहे. मे बी काही लोकांनी दुसरं एक्सपिरियन्स केला असेल, पण मोस्ट ऑफ द टाइम आय वुड से 60 to 70% लोक हे सेम स्टेटमेंट बोलतील जे मी बोलतोय. म्हणजे कशी चालते, कशी रन होते, कशी मॅनेज होते. ओके, सो नाऊ are you guys good, right? And till now Yes. आता अवधेशने मला परवा टेस्ट केस लिहून दाखवले होते. You wrote some test cases. I didn't pass my comments on that. Those were good. That was a good analysis, I said, right? Yeah, you said that. That was a good analysis of the website. आता त्याच्यात मला असं वाटलेलं की माझे एक्सपेक्टेशन थोडे जास्त असतात, त्यामुळे मला असं वाटलेलं की मी त्या दिवशी तुम्हाला वर्बली सांगितलं होतं की टेस्ट केसेस कशा लिहितात, इफ यू रिमेंबर. सो मला असं वाटलं की म्हणजे इट इज माय फॉल्ट ऍक्च्युअली. मला असं वाटलं की तुम्हाला ते कळालं असेल. सो आय विल जस्ट एक्सप्लेन यू वन मोर टाइम. आणि मी आहे ना हे तुम्हाला शेअर करतोय. जस्ट मिनिट, सांगायचं राहिलं त्या टॉपिकला जायच्या आधी. दिस आय गॉट इट फ्रॉम वन ऑफ द साईट वेबसाईट. सो that was a document, but I just modified it and prepared for you guys this Excel sheet. आता याच्यामध्ये काय आहे बघून घ्या नीट. ही एक्सेल शीट पण तुम्हाला करायची. मी तुम्हाला जस्ट हाय लेवल एक्सप्लेन करतोय. यातला प्रत्येक पॉइंट आणि प्रत्येक वर्ड तुम्हाला मगअप केला पाहिजे असं नाही. आता बघा, STLC स्टेज, पहिली स्टेज कुठली? रिक्वायरमेंट अनालिसिस. करेक्ट, रिक्वायरमेंट अनालिसिस. त्याची एंट्री क्रायटेरिया काय? की रिक्वायरमेंट डॉक्युमेंट शुड बी अवेलेबल, बोथ फंक्शनल अँड नॉन फंक्शनल. आपण नॉन फंक्शनल वर नाही करणार आहे. ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया शुड बी डिफाइंड. ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया शुड बी डिफाइंड याचा अर्थ की रिक्वायरमेंट लिहिल्या, पण तुम्ही ती गोष्ट ऍक्सेप्ट कधी करणार आहे? ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया याचा अर्थ झाला की तुम्ही त्या गोष्टी, ती गोष्ट कधी ऍक्सेप्ट करणार, कधी म्हणजे कशा, under what circumstances you will accept it. No, not like that. Okay, हा टीव्ही बनलेला आहे किंवा ही बॅग बनलेली आहे, तर ही बॅग चे काही रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन्स रिक्वायरमेंट्स असणार. ती बॅग त्याच्यानुसार बनले, ती बॅग त्याच्यानुसारच बनलेली आहे. The bag should have this one, this one, this one, this one. असे 4-5 मेजर पॉइंट्स लिहिले जातील, which is a acceptance criteria. त्याच्या मेजर जी फंक्शनॅलिटी असणार आहे, मेजर काही गोष्टी असतील त्याच्याबद्दल काहीतरी. The bag should be of this length. The bag should be sustained to carry this much of luggage. The bag should have 5 zips, whatever. The bag should have logo here. I'm telling you, like once these criteria is satisfied, then this is the acceptance criteria. कळलं का? मला ही गोष्ट अशी मिळाली, that is acceptance criteria. So acceptance criteria should be defined. Okay, are you getting this point? Requirement analysis, application architecture document म्हणजे सगळं अवेलेबल पाहिजे. मग तुमची ऍक्टिव्हिटी काय, तुमच्या त्या गोष्टींवर तुम्ही ऍक्ट काय करणार तुम्हाला हे मिळाल्यावर. तर देवेंद्र काय करणार? अनालाइज द बिझनेस फंक्शनॅलिटी. He will identify the transactions in the model. Transactions याचा अर्थ आपले बँकेचे ट्रान्झॅक्शन्स नाहीत फक्त. Whatever is coming there is a transaction. Okay, आयडेंटिफाय करणार. यातली प्रत्येक लँग्वेज तुम्हाला समजली पाहिजे असं नाही. माझा बोलण्याचा अर्थ आहे की तुम्हाला मोटिव्ह कळायला पाहिजे की रिक्वायरमेंट STLC काय असतं, रिक्वायरमेंट अनालिसिस मध्ये काय काय असतं, त्याचं एक्झिट क्रायटेरिया काय आहे, त्याच्यात डिलिव्हरेबल काय. त्याचं डिलिव्हरेबल काय म्हणजे हे तुम्ही जी सर्कस सगळी करताय
रिक्वायरमेंट अनालिसिस, याचा आउटकम काय असणार आहे, डिलिव्हरेबल काय असणार आहे, तर RTM. आर यू गेटिंग माय पॉइंट? सगळ्यांना क्लिअर आहे का? काही डाऊट्स? याच पद्धतीने बाकीच्या स्टेजेस दिलेले आहेत, त्यांचे एंट्री क्रायटेरिया, त्या पर्टिक्युलर स्टेज साठी आपण काय ऍक्टिव्हिटी करणार आहे, त्याचं एक्झिट क्रायटेरिया आणि त्याचे डिलिव्हरेबल्स दिलेले आहेत. याच्यामध्ये ऑटोमेशनच्या गोष्टी पण असू शकतात. इट्स नॉट नेसेसरी दॅट यू फॉलो द एंटायर डॉक्युमेंट ऍज इट इज. याच्यामध्ये तर काय दिलेलं आहे, ऑटोमेशन फिजिबिलिटी रिपोर्ट. म्हणजे ऑटोमेशन फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे काय, की आपण या ऍप्लिकेशनचं ऑटोमेशन करू शकतो का, कुठल्या लेवल पर्यंत करू शकतो, फिजिबिलिटी चेक. ठीक आहे, आर यू गेटिंग? थोडं फास्ट होतंय. Example मध्ये So what's the main sign of RTM exactly? Sign of RTM मध्ये काय करते exactly? Exit criteria first one. Requirement analysis. साइन्ड अप. ओके, साइन्ड अप म्हणजे काय माहितीये का, तुम्ही ऍक्टिव्हिटी मध्ये देवेंद्रनी किंवा तुम्ही RTM बनवलं अँड यू आर गिव्हिंग इट टू क्लायंट, ओके, किंवा बिझनेस अनालिस्ट, तर ते अप्रूव्ह करून देणार मेलवरती. साइन म्हणजे काय, साइन वगैरे करत नाही कोणी. गौरी विल सेंड इट टू बिझनेस अनालिस्ट और हुएवर इज द कन्सर्न पर्सन फ्रॉम. आता मी क्लायंट आहे तुमचा, तुम्ही काय करणार, त्याचं RTM बनवणार आणि ज्याला कोणाला पाठवायचं तुम्ही पाठवणार. आय विल जस्ट लुक एट इट, म्हणजे त्याला रिव्ह्यू करणार आणि त्याला म्हणणार येस अप्रूव्ह झालं, साइन ऑफ. साइन ऑफचा अर्थ म्हणजे अप्रुव्हल घेणे. येस, त्याची काही मोठी प्रोसेस अशी काही नसते. From client, फ्रॉम क्लायंट और बिझनेस अनालिस्ट, Superior. not your superior. Your superior is suppose me. team, So it's not, you are not getting, we are from the same organization, right? Right. So if someone from the stakeholder like business analyst and And there are other teams. Like both. क्लायंटची एक टीम असते. आता क्लायंटचं पण तुम्हाला गंमत सांगतो, विषय निघालाय म्हणून. सी यान, तुम्हाला प्रॉब्लेम असेल माझ्या सांगण्यामध्ये तर सांगा, जाऊ वी कॅन फोकस ऑन टेक्निकल पार्ट. ओके, पण क्लायंटचं मी तुम्हाला सांगतो. आता आय एम वर्किंग विथ लेट्स से सिटी बँक, म्हणजे मी ॲटॉस मध्ये आणि माझा क्लायंट आहे सिटी बँक. तर सिटी बँक मध्ये सुद्धा आपल्यासारखेच टेक्निकल लोक असणार. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, yes. But they are IT guys. They call them as a IT guys, IT unit. City Bank's IT unit. कळलं का? पण तो जो रिअल कस्टमर असतो ना, बँकवाला, सिटी बँकवाला, तो वेगळाच. तो ह्यांना रिक्वायरमेंट देतो ऍक्च्युली. सिटीमध्ये 2 ग्रुप असतील, 4 ग्रुप असतील, त्यातला जो सिटीवाला, जो रिअल बँकिंग वाले, जे सेक्टरवाले जे लोक आहेत, बँकिंग मधले जे टॉप नॉच लोक आहेत, की मला ऍप्लिकेशन कसं पाहिजे, माझे आता मोबाईल, बाकीचे धडाधड मोबाईल पहिले आमचे आले पाहिजेत, आमचं ट्रेडिंग फास्ट झालं पाहिजे, आमची इन्व्हेस्टमेंट बँकिंग झाली पाहिजे, आमचं हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, सॉफ्टवेअर डेव्हलप करा, आमची ही रिक्वायरमेंट आहे. मग हे लोक ते त्यांची रिक्वायरमेंट समजतात, यांना बऱ्यापैकी चांगलं नॉलेज असतं, कारण ते त्याच IT इंडस्ट्रीमध्ये आहेत ते. आणि मग ते माझे क्लायंट झाले. मग सिटीची समजा ॲटॉसचं टायअप आहे ऍज अ वेंडर, मी सिटीसाठी काम करतोय, तर आमचा आणि त्या एंड युजरचा काही, बँकवाल्यांचा आमचा काही संबंध नाही, पण रिक्वायरमेंट त्यांची आहे. आम्ही दोघं मिळून, सिटी IT आणि आम्ही मिळून जे प्रोडक्ट डेव्हलप करणारे सॉफ्टवेअर प्रोडक्ट, ते त्यांच्या युसेजसाठी असणार आहे, मे बी त्यांच्या इंटरनल युसेजसाठी किंवा आपल्या सगळ्यांसाठी. गेटिंग माय पॉइंट ऑर नॉट? ओके, सो सांगण्याचा उद्देश असा आहे की तो क्लायंट आहे, तिथं पण IT वाली लोक आहेत, त्याला माहिती आहे की ही रिक्वायरमेंट काय आहे त्या IT वाल्याला. मग तो आपल्याकडून रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट काय टेस्ट केसेस आहेत, ते व्यवस्थित गेल्यात की नाही, लिहिलेले आहेत की नाही, ते सगळं बघणार आणि साइन ऑफ देणार. जस्ट जास्त रिक्वायरमेंट असतील तर 2 तास, बिझी असेल तर इट्स जस्ट अ मॅटर ऑफ अप्रूव्हिंग यू ऑन ओव्हर ईमेल, दॅट्स ऑल. तर मी हे डॉक्युमेंट तुम्हाला शेअर करतो, यू प्लीज हॅव अ लुक. So 2 tasks. One is you have to take any template or any project. तो कॉपी करून तुम्ही वर्ड फाईल मध्ये बनवून ठेवायचा आहे. ओके, जस्ट वाचायचं नाही, RTMचं नाही, आपलं ह्याचं प्लॅनिंग. त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, स्कोप, ओव्हरव्ह्यू, ओके, बाकी सगळ्या गोष्टी असणार आहेत, राईट. तर हे तुम्ही बनवायचं आहे आणि एक वर्ड डॉक्युमेंट, एक फोल्डर करा मस्तपैकी, त्याच्यामध्ये बनवून ठेवा. आणि त्याच्यामधले ज्या की हायलाइट्स आहेत, स्कोप म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, तुम्हाला जे कळतं
ते तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही नेक्स्ट सेशन मध्ये विचारा. इज इट क्लिअर? नाऊ यू गॉट अबाउट दिस एज वेल. आता दुसरा सर्वात महत्वाचा प्रश्न आय मीन सांगतो मी तुम्हाला. डोंट गेट कन्फ्युज्ड इफ समवन आस्क्स यू व्हॉट इज अ एंट्री अँड एक्झिट क्रायटेरिया. हा एंट्री आणि एक्झिट क्रायटेरिया हा तुम्हाला समजण्यासाठी मी एक एक्सेल शीट मध्ये दिलेलं आहे. पण एंट्री आणि एक्झिट क्रायटेरिया असा क्वेश्चन तुम्हाला कोणी विचारला इन केस इंटरव्ह्यू मध्ये, तर तो तुमचा इट मस्ट बी रिलेटेड टू युअर एक्झिक्युशन. जेव्हा तुम्ही एक्झिक्युशन स्टार्ट करता, ओके, त्या पॉइंट कडे येऊ आपण. पण आता प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला असं नाही विचारणार की व्हॉट इज अ एंट्री क्रायटेरिया फॉर रिक्वायरमेंट अनालिसिस. तुम्हाला इन जनरल विचारणार आहे. त्यावेळेस तुम्ही याचं उत्तर नाही द्यायचं रिक्वायरमेंट अनालिसिस. म्हणून मी तुम्हाला आत्ताच क्लिअर करतोय की ही जी एक्सेल शीट प्रिपेअर केलेली आहे ही तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी आहे की रिक्वायरमेंट समजा अनालिसिस करतोय तर आपण एक्झॅक्टली काय करतोय, त्याच्यासाठी तुम्ही कोणाकडे काय मागणार हे तुम्हाला माहित पाहिजे. अँड यू शुड आस्क प्रोएक्टिव्हली. ठीक आहे, तुम्हाला मिळणार आहे आधीच, पण यू शुड आस्क देम, राईट. मग त्याच्यामध्ये तुमची ऍक्टिव्हिटीज काय असणार आहे, मग त्याच्यातनं तुम्हाला निष्कर्ष काय निघणार आहे. तुम्ही एक्झिट क्रायटेरिया म्हणजे काय, साइन ऑफ. मग त्याच्यातलं आउटकम काय, तर RTM. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, sir. एनी डाऊट्स तिथल्या तिथं विचारत जा. आता एंट्री आणि एक्झिट साठी येस तुम्हाला मी एक 5-6 पॉइंटर देईन मी. बट दॅट पॉइंट जर तुम्ही प्युअर मॅन्युअल टेस्टिंगचा इंटरव्ह्यू घेताय तर तुम्हाला डिफेक्ट मॅनेजमेंट, एंट्री क्रायटेरिया, एक्झिट क्रायटेरिया हे क्वेश्चन्स येणार म्हणजे येणारच. ओके, सो टेस्ट केस टेम्पलेट. आता मी एक टेस्ट केसची टेम्पलेट बनवलेली आहे, पण मी शेअर करतो. आय विल शेअर इट विथ यू. You can share in the group. Maybe today I will install this Skype and all, and it should be good tomorrow onwards. तर हा बघा, हा सिम्पलेस्ट फॉर्म्युला मी दिलेला आहे याच्यामध्ये. आर यू सीइंग? लाईक दिस इज अ टेस्ट केस टेम्पलेट. व्हॉट इज युअर प्रोजेक्ट नेम, व्हॉट इज युअर मॉड्यूल नेम. प्रोजेक्ट मध्ये मल्टिपल मॉड्यूल्स असतात. एका प्रोजेक्ट मध्ये मल्टिपल मॉड्यूल्स असू शकतात, असतीलच असं नाही. हेच टेम्पलेट फॉलो होतं असंही काही नाही. आर यू गेटिंग माय पॉइंट? आर यू गेटिंग माय पॉइंट? देयर विल बी सम डेव्हिएशन. सो डोंट प्रेझ्युम की IT मध्ये हाच रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स म्हणजे हेच असंच असणार आहे. नाही, पण त्याच्यामध्ये ज्या मॅन्डेटरी काही गोष्टी असणार आहेत, जसे आपण बोललो रिक्वायरमेंट ID, रिक्वायरमेंट डिस्क्रिप्शन, टेस्ट केस ID, डिफेक्ट, हे असणारच आहे. तसंच टेस्ट केस लिहिताना सिनारिओ ID, सिनारिओ डिस्क्रिप्शन या गोष्टी असणारच आहेत. आता बघा, टेस्ट केस. आता मी परवा सांगितलं होतं की टेस्ट केस कशी लिहायची. एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. सिनारिओ TID 1. दिस इज माय टेस्ट ID 1. आर यू गेटिंग माय पॉइंट? सिनारिओ डिस्क्रिप्शन. आता माझ्याकडे काय आहे, एक रिक्वायरमेंट आहे. कशाची? लॉग इनची. आर यू गेटिंग माय पॉइंट? कशाची रिक्वायरमेंट आहे? लॉग इनची रिक्वायरमेंट आहे. त्याच्यासाठी कस्टमरने मला काही डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. गॉट इट? त्या डिस्क्रिप्शन वरून मी पहिल्यांदा सिनारिओ बनवणार. सिनारिओ मे बी हाय लेवल, लो लेवल, व्हॉट एव्हर. सिनारिओ यू कॅन कॉल इट एज ओनली सिनारिओ. तर मी सिनारिओ 3 काढले, सॉरी 2 सिनारिओ काढले. लॉग इन सिनारिओ विथ व्हॅलिड युजर, लॉग इन सिनारिओ विथ इनव्हॅलिड युजर. तुम्ही जास्तही काढू शकता, पण मी सध्याला काय काढलेले 2 सिनारिओ काढलेले आहेत त्या रिक्वायरमेंट वरून. आणि त्या सिनारिओ वरनं आय एम गोइंग टू डिराइव्ह माय टेस्ट केस. I'm going to derive my test case. So my test case ID is test case 01 आणि त्याची स्टेप्स ह्या असणार आहेत. आता टेस्ट केसचं नाव सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता. ओके, वाटलं असतं टेस्ट केस 01. ओके, आता याच्यामध्ये बघा स्टेप्स कुठल्या आहेत. त्या याच्यामध्ये नॅव्हिगेट टू ऍप्लिकेशन gmail.com, एंटर युजर नेम लाईक abc@gmail.com and password whatever. ओके, and third click on the sign in button. एक्सपेक्टेड रिझल्ट कसा लिहिलेला बघा आधीच. मला माहित नाही, जीमेल आधीपासून जीमेल ऍप्लिकेशन लॉन्च व्हायचं बाकी आहे. आय डोंट नो. नाऊ आय एम रायटिंग, सम डेव्हलपर इज डेव्हलपिंग द कोड. आय एम प्रिपेरिंग माय टेस्ट ऑन वर टेस्ट केस डिझाइन. सो विथ व्हॅलिड क्रेडेन्शियल I should be, I missing name. Okay, I should be or should be. Okay, or we should be, whatever.
with valid credentials should be able to log in and land on the home page of the application. Expected result देताना should be असलंच पाहिजे. Should be असलंच पाहिजे. काही क्वचित प्रसंग जिथे असतील तिथे ते नसेल, but otherwise 80 to 90% केसेस मध्ये ते असणारच आहे. कारण you are expecting it. It is an expected result. Now, actual result column will be blank by the time your execution is completed. जोपर्यंत तुमचं एक्झिक्युशन होत नाही तोपर्यंत तो कॉलम ब्लँकच असणार आहे. यू आर जस्ट प्रिपेअरिंग दिस टेस्ट केसेस, यू आर मॅपिंग इट टू रिक्वायरमेंट. बेसिकली काय आहे की टेस्ट केस तुम्ही सिनारिओशी मॅप करताय, सिनारिओ तुम्ही रिक्वायरमेंटशी मॅप करताय. दॅट इज युअर हे RTM. बट इथं फक्त तुम्ही काय लिहिताय, एका सेपरेट शीट मध्ये अशाच पद्धतीने सगळं लिहिताय आणि ते एक्झिक्युशन झाल्यानंतर मग तुम्ही तिथे लिहिता की यस दिस इज पास्ड ऑर फेल्ड, अँड इफ यू हॅव एनी अदर कमेंट्स or if there is any defect. Any doubt on this? Rohit? Anything? एका दिवसात किती टेस्ट केस लिहू शकतो तुम्ही असं विचार Changing the statement. No, it's general questions, sir. Like how many test cases we can write? पर डे किती टेस्ट केसेस केले होता सांगतो. मी असं 50 सांगितले होते तर मग रिजेक्ट झालं. I was playing an AI role. त्यांना वाटलं असेल की you are not for that organization, you are for like Microsoft. Okay. Small organization. To be frank, मी एक काम करतो. Currently, I am not writing test cases for many years. In fact, I was part of COE since beginning. माझी सुरुवातीला छोटी ऑर्गनायझेशन होती, तिथे थोडंसं काम करायचं आमचं 1.5-2 वर्ष. But otherwise, I was a part of Center of Excellence. Most of the organization, most of the organization COE. तर त्यामुळं COE म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स. तर तिथं काय ऑर्गनायझेशनच्या कॅपेबिलिटी डेव्हलपमेंटचा जो पार्ट असतो, म्हणजे हाऊ बेस्ट कॅन वी डिलिव्हर आणि प्रत्येक प्रोग्रामला आम्ही कशा पद्धतीने हेल्प करू शकतो. सो तिथं आम्ही ते अनालाइज करतो. लाईक रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिट असतात बाकीच्या ठिकाणी तसं, आणि मग आम्ही ते इम्प्लिमेंट करतो. बट व्हॉट आय विल डू इज आय विल गेट सम फेअर आयडिया अँड आय विल लेट यू नो. सॉरी फॉर दॅट, माझ्याकडे लगेच आन्सर नाही, बट आय वॉन्ट टू गिव्ह यू दी एक्झॅक्ट जो असतो ना तो. आता याच्यामध्ये प्री कंडिशन म्हणून पण एक कॉलम आहे, बरोबर आहे. तर हे बघा टेस्ट केसेस अशाच लिहिल्या जातात. प्लीज, सो इफ यू फील लाईक की सर आम्हाला एक एक्सेल शीट चिपकून नाही काय हे करतात, सो तुम्हाला दुसरी एक गोष्ट करायची की उद्या 5-5 टेस्ट केसेस लिहून आणायचे. यू फाइंड एनी ऍप्लिकेशन अँड यू राईट इट इन दिस वे, आणि त्यात तुम्ही वाचून दाखवायचे. ऍटलिस्ट एक टेस्ट केसेस क्लासमध्ये वाचून दाखवायचे आणि समोरच्यानी गेस करायचे की ती कशावर आहे. सो यू विल ऑल्सो कम टू नो की आपण कुठे चुकतोय किंवा कमी पडतोय. कमी पडणार, सगळेच पडणार, मी तसं म्हणत नाही मी कमी पडणार, पण पॉइंट हा आहे की हाऊ यू शुड डेव्हलप युअर सेल्फ इन रायटिंग द टेस्ट केसेस. इफ यू आर शोईंग सम एक्सपिरियन्स यू शुड बी गुड इन रायटिंग टेस्ट केसेस. सो आता बघा या रिसेंट टेस्ट केसेस आहेत. आय जस्ट कॅप्चर्ड इट फॉर यू, नॉट फ्रॉम माय ऑर्गनायझेशन, बट आय विल जस्ट पास इट ऑन टू यू माय मोबाईल. यू कॅन हॅव अ लुक. तुम्हाला वाटेल की म्हणजे काय हेच आहे का,
काही जादूटोन आहे का टेस्ट केस म्हणजे असं काही नाही. नाही सर म्हणजे काय एकदम ऑटोमेशन rocket science आहे का? मग तू पन्नास सांगतोय मला वाटलं ते होईल पण हे बघा ह्या UI रिलेटेड टेस्ट केसेस नाहीये बट यू कॅन टेक अ लुक लाईक यू कॅन झूम इट अँड यू कॅन हॅव अ लुक. ओके, जस्ट प्रत्येकाला मोबाईल पास करा आणि एंडला मला द्या. आत्ता जिथं आम्ही आहे ना, दिस वन अँड दिस वन, ओके त्या दोन गोष्टी बघा तुम्ही कशा आहेत त्या झूम करून. ह्या करंट प्रोजेक्ट मधल्या आहेत ना, एका करंट प्रोजेक्ट मधल्या आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला अजून म्हणजे आज जरा गडबडीत मी होतो म्हणून मला ते जास्त जमलं नाही, पण आय विल गिव्ह यू फेअर आयडिया. बट बेटर यू डू सम गुगल सर्च, यू टेस्ट कशा लिहिल्या जातात त्या तुम्ही बघा, आणि दिस इज असाइनमेंट फॉर यू. सो व्हॉट आर द 3 assignments for tomorrow? Scope, mind, scope, and this case. Not scope, we will call it as a plan. Test Test plan document. You will get it from the Google or whatever, and you will prepare a Word document for it. Second is I am sharing this sheet for STLC. You will be analyzing it, and third is you will be writing 5 test cases for tomorrow. What? Scenario description is a test cases or scenario description? It's a scenario description. Scenario description. लॉगिन पेज टेस्ट केस Any सिनारिओ लॉगिन पेज राहील का? असं काही नाही. any model. तुम्ही एनी मॉड्यूल घ्या, आणि त्या मॉड्यूल तुम्ही यू आर द बेस्ट जज. मला याच्यावर टेस्ट केस लिहायची. आय वॉन्ट टू राईट टेस्ट केसेस ऑन लेट्स से मिंत्रा फ्रॉम स्टार्ट टू एंड, मोठी टेस्ट केस. पण ती तर खूप मोठी झाली. परचेस पर्यंत जायचं म्हणजे तुमचा वर्कफ्लो किती मोठा आहे पाहिलं तुम्ही. म्हणजे तुम्ही लॉग इन करणार, तुम्ही ब्राउज करणार, तुम्ही ऍड टू कार्ट करणार, मग तुम्ही चेकआउट करणार, मग तुम्ही बँकेचं पेमेंट करणार. बघितलं किती फ्लोज आहेत तिथे बघितले. ह्याची ही कॉम्प्लेक्सिटी किती आहे हे तुम्हाला रिअली टेस्ट केस लिहिताना कळून येईल की हे ऍप्लिकेशन किती मोठं आहे. आपण शॉपिंग करताना नाही करणार. So what is the actual motto behind writing these test cases? Do we have to find out the status it should get filled, like being custom? The writing, okay. So आपला उद्देश डिस्ट्रक्टिव्ह थोडाफार असला पाहिजेच, पण टेस्ट केस राईट करताना मी जसं सुरुवातीला म्हटलं होतं ना, की असंही नाही करायचं की इतकंही डिस्ट्रक्टिव्ह नाही की आपल्याला म्हणजे त्याला मुद्दाम होऊन हेच करायचं, फेलच करायचं. आवर इंटेन्शन इज क्रिस्टल क्लिअर की तुम्ही ज्या रिक्वायरमेंट दिलेल्या आहेत त्या रिक्वायरमेंट पूर्णपणे सॅटिस्फाय होत आहेत. सर अजून काय So you want it actually in this format that we should write. No, I want scenario ID, scenario description, test case ID, test case name, steps, expected result, actual result, and precondition. या गोष्टी तर तिथे असल्याच पाहिजे. On top of that, if you want to add some other masala, I'm fine with it. Precondition दिलेली आहे तिथं. Yeah. F, column number F. But what you have to do in preconditions? Suppose if आता तो माझा मेल बघितला, माझा मोबाईल बघितला ना, तर त्याच्यामध्ये प्री कंडिशन आहे. प्री कंडिशन आता समजा प्री कंडिशन जसं मी मगाशी एक्झाम्पल दिलं होतं की बँकेचे 4 अकाउंट वाला जोडतात कोणी पीपीएफ आहे ते, तर माझी प्री कंडिशन ही असणार आहे की ते अकाउंट एक्झिस्ट पाहिजे. तो अकाउंट एक्झिस्ट नसेल तर पुढची टेस्टिंग कशी करणार? Are you getting the precondition concept? Precondition इथे लिहिलेले आहे. जसं मी काल ते एक्झाम्पल एक बँकेचं थ्रो केलं होतं की तुम्हाला टेस्ट करायचं आहे तर त्या पद्धतीचं अकाउंट एक्झिस्ट पाहिजे टेस्टिंगसाठी, तरच तुम्ही ते टेस्ट करू शकता. दॅट इज युअर प्रीकंडिशन. अनलेस यू हॅव, तुम्ही डेटा क्रिएट करायला बसलेला नाही तिथे, तुम्ही तिथे ऍप्लिकेशन टेस्ट करायला बसलेलं आहे. मला हे टेस्ट करायचं आहे, हे टेस्ट करण्यासाठी मग काय काय पाहिजे, दॅट इज अ प्रीकंडिशन.
सर ते सेकंड नंबर वरती लिहिलेलं आहे जे टेस्ट प्री कंडिशन मध्ये अप्रोप्रिएट टेस्ट डेटा अवेलेबल. हा. सो त्यात आपण काय चेक करणार आहे? म्हणजे त्यात चेक काय नाही करणार तुम्ही. आपण सांगतोय त्यांना की मला टेस्ट करण्याच्या आधी हे सगळे हँडी पाहिजे, माझ्याकडे पाहिजे. प्री कंडिशन म्हणजे समथिंग शुड बी हँडी बिफोर हँड, विदाउट विच यू विल नॉट बी एबल टू प्रोसीड. हे बघा आतापर्यंत जे झालेलं आहे ना, म्हणजे आपण कसं आहे लास्ट 3 सेशन्स झाले आपले, त्याच्यामध्ये तर तुम्ही असं क्रीम पाहायला गेला, क्रीम म्हणजे ज्याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाईल किंवा ज्याच्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स आहे, तर त्या गोष्टी अशा आहेत की तुम्हाला टेस्ट केसेस रायटिंग जमलं पाहिजे. तुम्हाला हे माहित पाहिजे की तुमचं ऑन डेली जॉब काय आहे. इवन इफ यू आर वर्किंग नॉट वर्किंग, बट यू शुड show them we are working, this is what my daily roles and responsibilities. म्हणजे कॅज्युअल टॉक मध्ये झालं पाहिजे, जसं आपण बोलतो ना नॉर्मल काही, त्या बोलण्याप्रमाणे तुमचं झालं पाहिजे. त्या पद्धतीने यू कॅन सिट अँड यू कॅन थिंक की मी कशा पद्धतीने हे समोरच्याला कन्व्हिन्स करू शकते, माझा एक्सपिरियन्स कसा रिफ्लेक्ट होईल. सी, स्पीकिंग अँड एक्सप्रेसिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन IT, नॉट ओनली इन IT, इन एनी फील्ड. तुम्ही स्वतःला एक्सप्रेस नाही करू शकला, यू आर फेल्ड. तुम्हाला सिद्धू नावाचा क्रिकेट माहिती का? इंटरेस्टेड इन क्रिकेट. क्रिकेट मध्ये एक सिद्धू नावाचा, असे बरेच लोक आहेत पण एक वन ऑफ दी गुड एक्झाम्पल आहे नोटीस. हा सिद्धू नावाचा माणूस जेव्हा क्रिकेट खेळायचा तर तो बोलायचाच नाही कोणाशी. तो खूप शांत आणि काम होता. त्याने नंतर क्रिकेट मधनं रिटायरमेंट घेतली. त्याच्यामध्ये काय ट्रान्सफॉर्मेशन झालं, तो कुठून शिकला, आय डोंट नो. पण आता काही ते कपिल शर्माचे लाफ्टर शो वगैरे जे मागे होते, जे दाढीवाला सरदार हसायचा ना, हसायला आणि बोलायला आणि कमेंट्स पास करायला आणि रन टाइमला, म्हणजे ते जे म्हणतात ना की ऑन द स्पॉट सेन्स ऑफ ह्युमर ज्याला जे म्हणतो आपण, कोणी काय बोलल्यावर कोणी पास केलं पाहिजे, हे सहजासहजी नाही आहेत. त्याच्यासाठी आपण आपल्याला त्या पद्धतीने डेव्हलप केलं पाहिजे. यू थिंक थ्रू. इथं फक्त मी असं करेन असं नाही, ते इम्प्लिमेंट झालं पाहिजे. काल एक खूपच छान मेसेज मी वाचलेला, माझ्या मोबाईलवर आहे, असेल तो आय विल शो इट टू यू आणि टेल यू. दिवसात 1 किंवा 2 इन्स्पिरेशनल मेसेज वाचायचे आणि ते फक्त वाचायचे नाही, त्यांना रिकॉल करायचं ब्रेन मध्ये. किती डीप थॉट असतं त्याचे. Sacrifice. If you don't sacrifice for what you want, if you don't sacrifice yourself what you want, then what you want become the sacrifice. So तुम्ही जर का पुढे जायचं असेल ना सक्सेस, तर तुम्हाला मित्र ते आपोआप कमी होणार, तुटणार, गॅप येणार, पण त्याला पर्याय पण नसतो. प्रत्येकाला टाइम दिला पाहिजे, पण स्वतःला टाइम दिला पाहिजे. See, it is just a start of your career, but जेव्हा तुमचा एक्सपिरियन्स 20च्या क्लोज होईल, तेव्हा तुम्हाला वाटेल की वेअर आय स्टँड म्हणजे नाऊ आय एम ॲट स्टेज की मला खूप काही अजून करायचंय, पण माझ्याकडे वेळ नाही आणि मला जिथं पाहिजे त्याचं अजून मी पोहोचलेलो नाही. आणि तुम्ही 6च्या 6 लोक कधीही कोणाशी कम्पेअर करू नका की याला लवकर जॉब लागला, हे लवकर पुढे गेले. अजिबात नाही. माझा स्वतःचा जॉब मी सांगतो. आय एम टेलिंग यू माय स्टोरी इन शॉर्ट. माझं 2005 वगैरे पास आउट असेल, सिच्युएशन 5 वगैरे असेल. माझा IT इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स नाही, नॉन ITचा 2 वर्ष आहे, जो मेन्शन नाहीये. बट द पॉइंट इज, त्यावेळेस ऑफ कॅम्पस मध्ये जॉब मिळायचे नाही. तर माझ्या वडिलांचे मित्र होते, तर पाषाणला एक सायबर क्राईम सेलचं ऑफिस आहे, सेंटर फॉर समथिंग रिसर्च असं. तिथं ते फॉर्च्युनेटली होते चांगल्या पोस्टला. तर त्यांच्या थ्रू मी नेटवर्किंगचे आणि याचे क्लासेस घ्यायचो.
तर प्रत्येक तासाचे आम्हाला 250-300 रुपये मिळायचे, नाश्ता वगैरे फ्री. मग त्यांच्याकडे काही छोटे मोठे प्रोजेक्ट असतील तर हा शिरीषचं बजेट आहे, 50,000चं बजेट आहे, तर एवढ्या कमी प्राइस मध्ये आम्हाला कोण करून देत नाही. IT इंडस्ट्री 50,000 काय करून देणार आहे ना, तर ते तुम्ही डेव्हलप करून द्या. मग कोणतरी बोलवून आम्ही 2-4 मित्र कोणतरी डेव्हलपर असायचे, आम्ही टेस्टिंग करायचो 4 लोक मिळून. अशा पद्धतीने आम्ही त्यावेळेस 1-1.5 वर्ष स्ट्रगल करायचो. किंवा मग कोणाचे 11-12चे काही क्लासेस असतील ते घ्यायचे, टाइमपास, नॉट जस्ट फॉर टू अर्न द मनी, पण ठीक आहे इथल्या राहिल्या ते पण होऊन जायचं. सो पण त्यावेळेला माझे मित्र जॉबला असायचे, त्यावेळेला कोणी US ला पण गेलेले असायचे एका वर्षामध्ये, पण आम्ही त्यांच्याशी कम्पेअर नाही केलं. आपण एक गोष्ट चालते की जो पुढे जातो त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं पाहिजे, ते होत. बट नाऊ आय गेस यू आर मॅच्युअर्ड इनफ, यू कॅन डिसाइड युअर पाथ. बट एक गोष्ट सांगेन की तुम्ही जर का पुढचे 2 ते 3 महिने व्यवस्थित सगळं केलं. 2 गोष्टी सांगतो तुम्हाला मी आज. मी SDETचा कोर्स लावला. काही जणांना असं होऊ शकतं पुढे जाऊन की हा आय कॅन बिकम अ गुड मॅन्युअल टेस्टर, बट मला कोडिंग जमणं जरा अवघड आहे, फॉर एक्झाम्पल. तसं तर अवघड नाही, फॉर एक्झाम्पल मनात सवाल आलाच तर तुम्हाला IT मध्ये दुसरे फील्ड सुद्धा आहेत. तुम्हाला IT मध्ये बिझनेस अनालिस्ट नावाचा रोल आहे, ते कधीच मरणार नाही आणि खूप इम्पॉर्टंट रोल आहे. तुम्ही डोमेन एक्सपर्ट बनू शकता. तुम्ही इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कोर बँकिंग, या बँकिंग सेक्टरमध्ये खूप व्हॅल्यूज आहेत. इनफॅक्ट काही मोठ्या पोझिशनला IT मध्ये, बँकेमध्ये 10-15 वर्ष लोक काम केलेली IT मध्ये घेतात. ओके, सो डोंट रिस्ट्रिक्ट युअर सेल्फ, जज युअर सेल्फ. कुठला कोर्स, आणि आज शिकलेला जरी तुम्ही म्हटलं की मी SDETचा कोर्स लावला, सगळ्यांना काय शिकवलं जाणार आहे? मॅन्युअल टेस्टिंग, सिलेनियम, जावा, and what, REST APIs, REST API, परफॉर्मन्स टेस्टिंग. गिवन पॉइंट इन टाइम तुम्ही या सगळ्या गोष्टींवर काम करणार आहे का IT मध्ये? नाही. आय एम टेलिंग यू, नाही. 1 किंवा 2, बरोबर आहे. तुमचा गॅप पडला की तुम्ही विसरणार की नाही? बरोबर. पॉइंट हा आहे की शिकणं कधी व्हायला जात नाही, पण तुम्हाला अशी कधी POC आली आयुष्यात 3 वर्षांनी की यार देवेंद्र आम्हाला जे मीटरवर POC करायचे, देवेंद्रचा कॉन्फिडन्स बाकीच्यांपेक्षा हाय असेल की मला हे टूल ऍटलीस्ट माहित तरी आहे. So now execution, test execution. हो जराकडे जाऊ रे. राईस पण जिरा राईस खात असेल. जिरा जोपर्यंत क्लासमध्ये बघत नाही. आता एक्झिक्युशन फेज असते, त्याच्यामध्ये आपण काय करतो? एक्झिक्युशन टेस्ट केसेस. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता एक्झिक्युशन म्हणजे काय, परत रॉकेट सायन्स आलं का काय? काय नाही. तुम्ही ज्यावेळेस तुम्हीच टेस्ट केस लिहिलेले आहेत. आता तुम्ही ज्या टेस्ट केसेस लिहिलेल्या आहेत त्यात तुम्ही ते एक्झिक्यूट करायचे. आता ऍप्लिकेशन कसे असू शकतात? ऍप्लिकेशन विंडो बेस्ड असू शकतात किंवा डेस्कटॉप बेस्ड असू शकतात. गेटिंग ना? डेस्कटॉप बेस्ड ऍप्लिकेशन माहित आहे? विंडोज पर डेस्कटॉप मतलब क्या, कैसा? विंडोज बेस्ड विदाउट नेटवर्क. जो स्टैंड अलोन एप्लीकेशन है, जो बने हैं इसी के लिए, जो डेस्कटॉप पे इंस्टॉल होंगे और उधर ही ओपन होंगे, जैसे कैलसी कैलकुलेटर, कैलसी ब्राउजर पे थोड़े ना ओपन होता होगा, मुझे नहीं पता. ओके, अभी मेरा एक इसका ऐप है, महालक्ष्मी कैलेंडर का ऐप है मेरे मोबाइल में. घर में माल लगाने नहीं देती वाइफ कि खराब हो जाएगा वॉल, तो मैं मोबाइल में रखता हूँ. तो ऐप है ना, मोबाइल में ऐप है ना, सब ऐप ही है ना. यस, उसका भी तो टेस्टिंग होता होगा ना. मोबाइल ऐप टेस्ट अलग. ओके, मोबाइल मतलब एप्लीकेशन. हाँ, स्टँड अलोन एप्लीकेशन जे डेस्कटॉप वरचे आहेत
तेही ऍप्लिकेशन्सच आहेत ना, त्यांचंही टेस्टिंग झालं पाहिजे. कॅल्क्युलेटर नीट चालतोय की नाही माहित पाहिजे ना, डायरेक्ट लॉन्च केलं आणि देऊन टाकलं असं नाही. सो दॅट इज अ डेस्कटॉप ऍप्लिकेशन. आय एम थ्रोइंग यू स्मॉलेस्ट एक्झाम्पल, पण असे कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन असू शकतात इंडस्ट्रीमध्ये, जे एखाद्या युनिटला पाहिजे की आम्हाला आमचं नाही का अकाउंटिंगचं युनिट आहे, कळलं का? एखादी अकाउंटिंगची फर्म आहे, त्यांना अकाउंटिंग रिलेटेड एखादं सॉफ्टवेअर आपण बनवून दिलं तर ते त्यांच्या एम्प्लॉईज कडे असणार आहे डेस्कटॉप वरती इन्स्टॉल्ड. इट इज नॉट ऑन ब्राउझर, राईट? सो डेस्कटॉप बेस्ड ऍप्लिकेशन असणार आहेत, वेब बेस्ड ऍप्लिकेशन असणार आहेत, त्यांचं टेस्टिंग आपण करणार आहे. ओके, तर होतं सांगण्याचं काय, एक्झिबिशन कडे आपण चाललोय. तर एक्झिबिशन म्हणजे काय, तुम्ही ज्या टेस्ट केसेस लिहिलेल्या आहेत त्या टेस्ट केसेस तुम्ही स्टेप वाईज त्या फॉलो करणार आहे. दॅट इज अ एक्झिक्युशन. आणि एक्झिक्युशन कधी होणार? when you are getting a green signal from management that the code has been deployed on particular environment. Is it clear or not? Yes, yes. तुम्हाला विचारलं जाईल गोष्टी की तुम्ही कुठल्या एन्व्हायरमेंट वर टेस्टिंग केलं, Yes. त्याचं उत्तर काहीतरी तू फ्रॉड वर दिलं असतं, तुला लगेचच घरी पाठवून द्यायचे. त्याच्यामध्ये अर्धवट knowledge खूप poison असतं. हा. अर्धवट knowledge म्हणून poison. आपण जे बोलतोय तिथे तुम्ही त्या गोष्टी तुम्ही ग्रास्प करत जावा. Correct. ठीक आहे, तुम्ही इंटरव्ह्यू साठी तुम्हाला वाचलं पाहिजे, त्याला काही म्हणजे त्याला पर्याय नो ऑप्शन, यू हॅव टू रीड. बट ऑन टॉप ऑफ दॅट व्हॉट एव्हर कॉमन डिस्कशन्स वी आर हॅव्हिंग, यू शुड गेन समथिंग फ्रॉम इट. की मी असंच सांगत नाही, त्यातनं तुम्ही शिका की बाबा ही दिस इज रिअलिस्टिक, काय कॅच करायचं काय नाही ते तुम्ही ठरवायचं. सर एक्सपिरियन्स दाखवल्यानंतर ती पहिली गोष्ट आपल्याला विचारणार की तुम्ही तिथे काय केलं, बरोबर? तर मग ते आपल्याला सांगता आलं पाहिजे ना. ते फ्लो वगैरे आपल्याला प्रॉपर सांगता आलं पाहिजे. तो फ्लो आता मी लिहून दिला तुम्हाला तर चालेल काय? नाही सांगू. तेच ना, मी बोलते. तेच मी म्हणतो की तुमचं मी तिकडे काम केलं याचा अर्थ काय, तुमच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज काय होत्या त्या सांगायच्या. तुमचा रोल काय होता काय होतं ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. 2 मिनिटं सी, कीप इट शॉर्ट अँड क्रिस्प. ओके, की मी आय वर्क देअर ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. I worked on one of the program which is of banking domain. I worked there as a software engineer, and my responsibilities were understanding the requirements, doing a gap analysis, doing a peer review of the test cases, writing test cases, execution of the test cases, logging defects. Okay, and whatever documents like I have to provide to the management as a deliverables, I need to provide those documents. So this is, and again we are also involved in some other activities like getting other training on some domains. Okay, activities amcha asaयच्या apart from project. Okay, याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर का असं बघायला गेलं की कोणतरी एक्सपिरियन्स वाला भलतंच काहीतरी करतोय, तिकडे जाऊन रॉकेट सायन्स करतो ना, हे डेली टास्क आहेत ना. मी आता टीचिंग करतो, मी डेली येऊन टीचिंग, मी आता समजा फक्त टीचिंग फील्ड मध्ये आहे तर मी काय करणार आहे, डेली येऊन मी टीचिंग करणार आहे. किंवा जास्तीत जास्त मी काय करणार आहे की तुम्हाला एक वेगळा अनुभव येण्यासाठी तर वेगळं काहीतरी करून त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेन करणार, किंवा सब्जेक्ट चेंज करणार, किंवा ट्रेनिंग मध्ये कोर्स ऑफ मटेरियल्स ऍड करणार, नथिंग एल्स, राईट? किंवा काहीतरी कॉम्प्लेक्स प्रोग्राम घेऊन येणार. सो आय विल इन्क्रीज द कॉम्प्लेक्सिटी, नथिंग मोर दॅट आय कॅन डू. डेली रुटीन मध्ये कोणती गोष्ट लॉगिन करतात नाही काय कव्हर झाला पाहिजे त्यात, म्हणजे हा, मी जसं माझं सांगितलं, काम पूर्ण आणि that is what, see, you are reflect, that is what you should deal it smartly. ते आपल्यावर आहे. आता जसं मला कोणी विचारलं तर मगाशी जसं मी बोललो होतो की as a tester my responsibilities are these: writing test cases, requirement analysis, logging defect, execution, peer review. These are my main responsibilities, but it depends on phase of the testing. Okay, so if it is like execution phase, most of my time I spend in executing the test cases. Okay, logging the defect, tracking the defect. कारण ते कामच असणार आहे, आणि हे सत्य परिस्थिती आहे. You can ask any tester who is doing the execution, his 80% time will be spent on execution. Now, if you don't feel or if you don't get that gut feeling, that is a problem. की मी जे सांगणार आहे ते खरंच असं आहे, आणि ते खरंच तसं आहे.
पण तुम्ही केलेलं नाही, तुम्ही त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स केला तर त्यामुळे Sir, sponsor if I झाले. show 3 years of experience in automation testing, so how many projects I work on? One can go for 2 years, 3 years, 5 years. Yes. So that type of project I have to mention over there, na? हा प्रोजेक्ट आहे. इथं नेहमी कोणी विचारणार कुठले अमेंडमेंट आले, व्हर्जन 1.1 मध्ये काय होतं, 1.2 मध्ये काय होतं, कोणी विचारणार. You can mention one project and don't be under impression like I am showing just 6 months of Selenium experience, so they will be lenient. नाही, कोणी लिनियंट नसणार आहे. शो 2 years एक्सपिरियन्स, 5 years एक्सपिरियन्स, ते तुम्हाला तेच विचारणार. मला माझ्या टीम मध्ये तुम्हाला घ्यायचंय, मला माहिती आहे की मग माझी टीमची रिक्वायरमेंट, माझ्या प्रोजेक्टची रिक्वायरमेंट काय आहे आणि याला नॉलेज पाहिजे. असं नाही की हा श्रद्धाला थोडा कमी एक्सपिरियन्स आहे पण ठीक आहे, बट आय कॅन फाइंड सम पॉझिटिव्ह ॲटिट्यूड एज वेल, की आहे का शिकण्यासाठी थोडं एक्साइटेड आहे का, ठीक आहे. पण दॅट इज वेन की तुमचा इंटरव्ह्यू जरा 60-40 गेलाय. अगदीच म्हणजे 40% चांगलं वाटलं तर मग इट्स रिजेक्ट. मी सांगतोय म्हणजे जे आहे आपण इंटरव्ह्यू चांगला गेला म्हटलं आय कॅन हायर 1 or 2 years एक्सपिरियन्स काय असेल, प्रोव्हाइडेड कंपनीची तशी पॉलिसी आहे तर. सो व्हॉट एव्हर वी आर डिस्कसिंग इज रिअल टाइम एक्सपिरियन्स. या क्लासमध्ये तुम्ही त्याला एक्सपिरियन्स करा, फील करा. Yes. This is while writing the test cases also feel I am writing for some project. कुठला पिक्चर होता आपला दृश्यम. Visual effects are long term effects. So आणि मी फॅक्ट सांगतोय बरं का, माझ्या बरोबर राहिलेले ठीक आहे फेक एक्सपिरियन्स वाले सुद्धा मी खूप बघितलेले आहेत. त्याच्यानंतर मी अशी हे लोक बघितलेले आहेत जे प्युअर मॅन्युअल टेस्टर होते 4-5 वर्ष, पण त्यांनी 2-2 महिने दिवस रात्र अभ्यास करून स्वतःला ऑटोमेशन मध्ये कन्वर्ट केलं. अगदी 4 वर्षाचं ऑटोमेशन. सो डोंट थिंक की कोणाला 10 वर्षवाल्याला काही असं काय तोडफोड करतोय आणि काय रॉकेट सायन्स करणार आहे आणि सगळं करणार आहे, असं काही नाही. You can match their level 3 to 5 years experience and write it down within 2 months you can write. Just wait for correct opportunity. तो जो झील आहे ना तो जाऊन दे म्हणा, तो थांबला की मग सगळं थांबतं. जो एक्साइटमेंट आणि जो आपलं मेंटल जी आपली जी इच्छाशक्ती आहे ती कुठं थांबवायची, कुठंच थांबवायची. सगळं आहे, हात आहे, पाय आहे, डोके आहे. लोकांकडे काय काय नसतं तरी ते स्ट्रगल करून पुढे जातात. सो वी हॅव एव्हरीथिंग. काय जास्त थोडा डिले झालाय आणि तो डिले आम्ही कव्हर पण केला, ते पण सांगतो. आमच्या पुढे जे लागलेले होते त्यांच्यापेक्षा जास्त पॅकेजेस आमचे आहेत, पण आम्ही कम्पेअर करत नाही किंवा आम्ही नावं ठेवत नाही किंवा मी तुम्हाला याच्यासाठी सांगत नाही की आय एम जस्ट टेलिंग यू एज अ पॉझिटिव्ह. हो, माझी पूर्ण टीम माझी आहे बरं. आज जी ॲटोस मध्ये टीम आहे, मी जॉईन झालो होतो आधी, मी जातो तिथं माझी टीम असते मोस्टली. माझे सगळे जवळपास 4-5 मित्र कॉलेजचे एकदम खास दोस्त आहेत. एक्स ऑर्गनायझेशन मधले जे यांच्याशी माझे ट्युनिंग जमतं ते लोक आहेत. तर सो वी वर्क नाईसली. व्हॉट इज यू वॉन्ट इफ यू हॅव यू नो युअर सो कॉलेज मेट्स ऑर गुड बडीज विथ यू. टेन्शन म्हणण्यापेक्षा वर्कलोड तिथंच संपतं सगळं. दॅट इज फॉर्च्युनेटली हॅपनिंग टू मी. बट सांगायचा उद्देश असं की करत राहायचं. जॉब भेटल्यानंतर काय करणार हा पण मोठा प्रॉब्लेम आहे बरं का. जॉब भेटला की तुमची एक्साइटमेंट संपली ना, यू गॉट द जॉब. नाही, व्हॉट आय एम टेलिंग यू इज तिथं गेम तिथं सुरू होतो. सुरू होतो तेच मी तेव्हा तुम्हाला म्हणणार आम्ही 20 वर्ष तुम्ही म्हटले की 20 वर्षानंतर तुम्ही तेव्हा मला हे सांगायचं आहे की तुम्ही आता काय ना यू आर इन द ओशन. तुम्हाला जॉब मिळेल, 2 महिन्यात मिळेल, 4 महिन्यात मिळेल, पण जॉब मिळेल. जॉब मिळाल्यानंतर जे पुढचं जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तिथं जो टाइमपास करतो किंवा दिवस काढतो तो मग ऍव्हरेज लेवलला राहतो. आणि जो थोडस लर्निंग करून मेंटेन करतो किंवा 8 तासांमध्येच इफेक्टिव्हली काम करतो जेन्युइनली,
जो IT इंडस्ट्रीला समजतो ना थोडक्यात तो पुढे जातो. टू बी फ्रँक IT मध्ये असं बोलू नये पण 80% असे गाढवच आहेत. दगड आहेत सर, मी दगड म्हणतो. 80 नाही मला ते सांगायचं नाही. दगड म्हणजे काय मला म्हणायचं त्यांना काही नवीन शिकायचं नाही, काही करायचं नाही. दे जस्ट वॉन्ट देअर अकाउंट क्रेडिटेड ऍट द एंड ऑफ मंथ. पण मग त्यांच्यात पण त्यांना खूप जेलसी असते की मला प्रमोशन नाही मिळालं. काही न करता मला प्रमोशन नाही मिळालं किंवा हे नाही झालं. तर तो लर्निंग करू पाहिजे, ते तुमचा ऍटिट्यूड पाहिजे. तुम्ही आर्ट्स तुम्ही बँकेचे एम्प्लॉय बघितले कधी? त्यांना ब्रेक असतो, बाकी टाइम ते कंटिन्युअस काम करत असतात. तसं तर IT मध्ये नाही आहे. फ्रँक ते 100 वेळा चहा ब्रेक घेतात, टपरीवर जातात. टी ब्रेक्स, स्मोक ब्रेक्स, वॉटर ब्रेक्स. सो काम केल्याशिवाय प्रोडक्ट कसे केला? 3 तास काम कर, 2 तास काम कर, पण तुझं इफेक्टिव्ह काम पाहिजे. तुझं प्रोडक्टिव्हिटी त्या बाकीच्या 6 तासांपेक्षा जास्त पाहिजे. माझी टीम आताची तशी आहे. तुम्ही फ्रँक एक्सपर्ट लोक आहेत माझ्या टीम मध्ये की बाकीच्यांना जी कामं समजा वाय एम चिल, आय एम टेलिंग यू, माझं वर्क सध्याच्या घडीला फक्त 7:30 ते 10:30 असतं. तुम्ही फ्रँक तसं ऑफिस 2 ला झालं होतं. आमचं काही मायक्रो मॅनेजमेंट नसतं. तसं आमचे सिनियर रोल आहे त्यामुळे काही इट्स ओके. आणि तुम्ही म्हणत असाल की काही दुसऱ्यांना कामात येऊन इकडे शिकवायला येतो. we are individual contributor as well. Okay. We are individual, I can show you. That is why individual contributor आहे म्हणून मी ट्रेनिंग घेतोय. जे 80 असतात ते घरी बसलेले असतात. सो द फॅक्ट इज की तुम्ही थोडंसं स्मार्ट राहिला त्या 80% पासून तरी कॅन ग्रो once you join. Okay, so defect tracking and reporting. आता okay. ओके, हे डिफेक्टचं एक स्नॅप काढला होता मी, तो तुम्हाला दाखवायचा प्रायोरिटी अँड सेव्हरिटी साठी. आणि ठीक आहे, मला म्हणजे या गोष्टी माहीतच आहेत, पण तुम्हाला फक्त सांगायचं मला की डीप मध्ये एक्सप्लेन करायचं. प्रायोरिटी इज द ऑर्डर इन विच डेव्हलपर शुड रिझॉल्व द डिफेक्ट्स. स्टेटमेंट समजून घ्या, खरंच समजून घ्या. लोकांना माहित नसतं, अगदी 5-5, 6-6 वर्ष, 7-7 वर्षापर्यंत लोकांना माहिती नसतं. The priority is the order in which developer should resolve the defect, whereas severity is a degree of impact that a defect has on operation of the product. या स्टेटमेंट मधनं काय काय कळालं, कोणाला काय कळालं? What did you get from this statement? First statement. It depends on the priority, what kind of defect it is. But if you are talking about the priority, like आता प्रायोरिटी समजा, प्रायोरिटी म्हणजे मी अशी मेन्शन केली की 1 is the lowest आणि let's say 3 is the highest. 1 is the lowest, for example, and किंवा 4 is the highest. हाय प्रायोरिटी, हाय प्रायोरिटी म्हणजे हाय प्रायोरिटी झाला आणि कमी रेटिंग दिलं त्या डिफेक्टला तर लो प्रायोरिटी झाला. बट बरं त्याच्याने काय होणार आहे? Looking from high priority test cases, how effective that defect is. How effective? that's Like, why it is in high priority. Not effective. Again, I'm telling everyone. मराठीमध्ये प्रत्येक शब्दाला अर्थ आहे, माहिती आहे? प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. भेटणे, मिळणे. आपण मिळत नाही, आपण भेटतो. तसं इंग्लिश मध्ये सुद्धा यू शुड यूज appropriate words. Start from now. मी पण खूप वर्ष चुका केलेल्या, बट प्रत्येक शब्दाचा एक वेटेज आहे, त्याच्यासाठी तो बनलेला आहे. डिफेक्टचा इम्पॅक्ट किती आहे?
not effect. It's an impact. Okay, so okay, इथं पण आहे impact. Priority is the order in which developer should resolve a defect, whereas severity is a degree of impact that a defect has on operations of the product. Operation of the product. Okay. So, if priority is high and severity is that will impact on the operation of the company or product. Then आता कसं आहे, आपण डिफेक्ट आपण रेज करतो. आता डिफेक्ट रेज करताना डिफेक्टची प्रायोरिटी डिफाईन केली जाते. युजली तुम्ही जर का जॉईन केली आता कंपनीत तरी सुद्धा तुमच्या लेवल पर्यंत ते विचारतील की त्याची प्रायोरिटी कोण डिसाइड करायचं तुमच्या डिफेक्टची. You should always tell, I was consulting with my teammate, team lead. Though I know, but as per his guidance, we were deciding the priority of the defect. So is there any cutoff for any priority? Like this is the cutoff of the priority? No. Cutoff means what exactly? 70%. There is no percent. There is a high, low, medium. 3 categories. 3 categories. You are not deciding that priority. Okay, I'll tell you. If you are, I'm telling you. Okay, मी परत सांगतो. एखादा नवीन प्रोग्रामवर तुम्ही सगळे टेस्टर म्हणून कामाला लागा. What I'm telling you, एखाद्या नवीन प्रोग्रामवर तुम्ही सगळे लोक टेस्टर म्हणून कामाला लागला तर तुम्हाला त्याची फंक्शनॅलिटी इन डेप्थ माहित नसणार आहे सुरुवातीला. करेक्ट. तुम्ही फक्त काय बघणार की there is a discrepancy in behavior. Are you getting my point? की टेस्ट केस मध्ये हे लिहिलेलं आहे पण ऍक्च्युअल मध्ये हे मिळत नाहीये. करेक्ट. There is a discrepancy in the behavior of the product. सो त्यावेळेस तुम्ही कन्सल्ट करणार तुमच्या सिनियर्सशी. दिस इज अ डिफेक्ट, हाऊ शुड आय असाइन इट, वेदर इट शुड बी लो, मीडियम और हाय. तुम्ही सुरुवातीला कुठली गोष्ट करताना विचारतच करता, बरोबर आहे. इट इज इन एनी फील्ड, यू विल डिस्कस विथ युअर पॅरेंट्स और टीचर्स, likewise you will discuss here itself. You will not decide the priority. In fact, you don't have that ability to decide the priority initially. As and when you grow in that program, let's say you are spending, तुम्ही लोक 2 वर्ष एकाच प्रोग्राम मध्ये काम करताय, मग तुम्हाला सगळं इन अँड आउट माहित असतं त्या प्रोग्रामचं 1-1.5 वर्षामध्ये. देन यू कॅन टेक अ कॉल. तर त्या पद्धतीने तुम्ही तो प्रायोरिटी म्हणजे काय, तर त्या डिफेक्टची प्रायोरिटी काय असणार आहे. डेव्हलपर, तुम्ही 2 डिफेक्ट रेज केले, तुम्ही 5 डिफेक्ट रेज केले, तुम्ही एक डिफेक्ट, सगळ्यांनी काही डिफेक्ट रेज केलेले. आता तिकडे डेव्हलपमेंट टीम बसलेले. डेव्हलपमेंट टीम असं नाही की तुम्ही तुमचा लो प्रायोरिटी वाला डिफेक्ट घेऊन त्याच्यावर काम करत बसणार आहे. तुमचे जे हाय प्रायोरिटी वाले डिफेक्ट आहेत ते पहिल्यांदा ते कन्सिडर करून ते फिक्स करण्याचा आधी ट्राय करणार. म्हणून इथं म्हटलेलं आहे, प्रायोरिटी इज द ऑर्डर इन विच द डेव्हलपर शुड रिझॉल्व द डिफेक्ट. तुम्ही सांगताना मी त्याचं एक्झाम्पल देऊ सांगू का, मला याच्याबद्दल माहिती आहे. सपोज अमेझॉनची एखादी साईट आहे, ठीक आहे. आपण त्याच्यावर ती प्रॉपर साईट आहे, पण त्याचा जो लोगो आहे, अमेझॉनचा लोगो, तो काहीतरी तुम्ही त्याच्यामध्ये, आता काय सांगताय, तुम्ही आता मी एक्झाम्पल सांगते सर. सेव्हिरिटी म्हणजे हाय प्रायोरिटी, लो सेव्हिरिटीचं तुम्ही एक एक्झाम्पल सांगते. हा, की आपण ते कसं, तर त्याच्यामध्ये लोगो असेल, ठीक आहे, पण तो लोगो चुकीचा आहे, ठीक आहे. लोगो चुकीचा आहे म्हणून आपण जे काही फीचर्स परफॉर्म करतोय अमेझॉनचे त्याच्यावर इम्पॅक्ट पडत नाही. सो दॅट इज सेव्हिरिटी. बट लोगो चुकीचा आहे म्हणून त्याची अमेझॉनचे जो इमेज आहे, त्याची इमेज ती काय होणार आहे, बिघडणार आहे जेव्हा तो लोगो बघतील लोक, ठीक आहे. म्हणून तो डिफेक्ट पहिले सॉल्व्ह करणं हे काय झालं, प्रायोरिटी बेसिस. So this is severity and priority. Okay. So high priority and low severity. Okay.
सेव्हेरिटी म्हणजे काय माहिती आहे? सेव्हेरिटी म्हणजे प्रायोरिटी म्हणजे काय? यांनी जसं सांगितलं जसं की तुमच्याकडे काही फंक्शनॅलिटी आहेत, तुमच्याकडे काही ऑप्शन्स आहेत, पण त्यातलं काही चालत नाही समजा, विच इज रेअरली युज्ड or which is not making much difference to end user, we can have a low priority. Okay, low priority म्हणजे काय? त्याला लो प्रायोरिटी असणार आणि त्याची थोडक्यात सेव्हिरिटी पण लो असणार आहे, कारण इट इज नॉट ऑल्सो मेकिंग तो जो सॉफ्टवेअर प्रोडक्ट आहे त्याच्यावर पण काही इम्पॅक्ट नाही आहे त्याच्यामुळे. सो या पहिल्या स्टेटमेंटमध्ये सगळं गणित आहे. Priority is the order in which developer should resolve the defect, whereas severity is a degree of impact that defect has made. Degree of impact म्हणजे एवढ्या पर्सेंट मध्ये त्यांनी इम्पॅक्ट केलेलं आहे. एखादं मेजर फंक्शनॅलिटी असेल, आता समजा तुम्ही एखाद्या गोष्टीला लॉग इनच करू शकत नाही, दॅट इज अ शो स्टॉपर, डायरेक्ट शो स्टॉपर. ओके, किंवा तुम्हाला काही ट्रान्सफर करायचे आहे, तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम येतोय, किंवा तुम्ही एखाद्या अकाउंटला ट्रान्सफर केलं मला, तर ते भलतीकडेच जात आहे दुसऱ्या अकाउंटला, त्याची सेव्हिरिटी किती आहे? ओके, त्याची सेव्हिरिटी आहे, त्याची प्रायोरिटी ऍक्च्युली हा जो रेशिओ आहे तो म्हणजे म्हणून हा प्रश्न विचारतात की हाय सेव्हिरिटी आणि लो वाईस वर्सा काय? आयडियली कसं आहे की ज्याची प्रायोरिटी हाय आहे त्याची सेव्हिरिटी असणार, कारण तो रेशिओ आयडियली सेम असतो. ज्याची प्रायोरिटी हाय आहे त्याची सेव्हिरिटी पण गंभीरच असणार आहे, म्हणूनच तो हाय प्रायोरिटी आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट ऑर नॉट? आणि प्रायोरिटी म्हणजे काय की कुठल्या ऑर्डरमध्ये डेव्हलपमेंट टीमने ते डिफेक्ट सॉल्व्ह केले पाहिजेत किंवा फिक्स केले पाहिजेत, दॅट इज अ ऑर्डर. आणि प्रायोरिटी आणि सेव्हिरिटी मध्ये तो डिफेक्ट किती हार्म करतोय तुमच्या सॉफ्टवेअरला, हाऊ मच इम्पॅक्ट इट इज मेकिंग ऑन युअर सॉफ्टवेअर बिहेवियर और प्रोडक्ट बिहेवियर, दॅट इज अ सेव्हिरिटी. काही कॉन्सेप्ट क्लिअर होतोय का? खाली यांनी सांगितलेलं एक एक्झाम्पल दिलेलं आहे इथं. आता क्वेश्चन काय विचारतात? मोस्टली ट्रिकी क्वेश्चन. जसं मी मगाशी म्हटलं की ज्याची प्रायोरिटी हाय आहे, मोस्ट ऑफ द टाइम त्याची सेव्हिरिटी पण हायच असते, मोस्ट ऑफ द टाइम. पण इथं काय म्हणतायत ते, आता बघा, हा जो पोर्शन आहे प्रायोरिटीचा आहे, प्रायोरिटी अर्जंट और लो, सेव्हिरिटी क्रिटिकल और नॉन क्रिटिकल. आता हे काय म्हणतात की फीचर डज नॉट वर्क. की फीचर, आता कुठल्याही ऍप्लिकेशन मधलं जर का की फीचर आहे, समजा ऍप्लिकेशन कॅल्क्युलेटरचं घेतलं, त्यातले ऑपरेशन जे आहेत प्लस मायनस ते होत नाहीत, किंवा दुसऱ्या बँकिंग सेक्टर मधलं कुठलं घेतलं तर तिथं, किंवा तुम्ही जे प्रोडक्ट ऍड टू कार्ट करताय ते कार्ट मध्ये ऍड होत नाहीयेत, किंवा ते बटन डिसेबल्ड आहे, विषय संपला, तुम्ही तो प्रोडक्ट तिथं सोडून देणार. आय मीन यू विल कम आउट, यू विल पोस्टपोन युअर शॉपिंग. मग ते कधी होईल की नाही ते आपल्याला माहित नाही. सो की फीचर्स डज नॉट वर्क, तर याची प्रायोरिटी पण हाय आहे. आणि दिस इज गुड एक्झाम्पल. ओके गाईज, वाई? बिकॉज की फीचर म्हटलं तुम्ही असं कुठलं ऍप्लिकेशन हे नाही करू शकत, यू कॅन कोरिलेट दिस विथ एनी ऍप्लिकेशन. दिस इज अ जेनरिक स्टेटमेंट. So severity is high, critical, and priority is high in this case. Now, as she mentioned, company logo is wrong color. Like whether it is Amazon, whether it is Automation Hub, whether it is a very Wipro or anything. तर याच्यानी लोगो रॉंग झाल्यामुळे आता एसबीआयचा लोगो रॉंग झाला, म्हणून बाकीचे फंक्शन्स जे आहेत सगळे आपले डे टू डे लाईफ मध्ये आपण करतो ते थांबणार आहेत का? फक्त लोगो रॉंग आहे. पण लोगो हा एक स्टेटस सिम्बॉल आहे. लोगो इज अ स्टेटस सिम्बॉल. म्हणजे लोगो म्हणजे तुम्ही यू आर फेमस बिकॉज ऑफ दॅट लोगो. ओके, सो इट्स ब्रँड and which may impact your status. So it has to be corrected. So the priority is also high for that, but the severity is low. We are talking, see, आपण हा विचार करायचा शांत बसून की प्रायोरिटी याची हाय आहे का, आणि सेव्हिरिटी म्हणजे हा जो आहे त्याचा इम्पॅक्ट किती असणार आहे, ओके, किती हार्म करणार आहे. फीचर, नाउ लो प्रायोरिटी फीचर दॅट इज रेअरली युज्ड डज नॉट वर्क. ओके, आता रेअरली यूज कुठली करतो आपण? समजा एसबीआयचा आहे, समजा
असं तसं करतो, पण समजा ऍड न्यू पे, समजा मी SBIचाच युजर आहे, माझ्याकडे बाकीचे अकाउंट नाही आहेत, मला फक्त SBIचाच यूज करायचं किंवा ICICIच यूज करायचंय, तर ऑलरेडी लोक ऍडेड आहेत, बरोबर आहे. तर मी रोज ऍड करतोय का? नाही. त्याच्याने काही इम्पॅक्ट होणार आहे का इमिजिएटली? नाही. काही म्हणजे बिझनेसवर इम्पॅक्ट होणार आहे का? नाही. किंवा आपण व्हॉट्सअप घेतलं, त्याच्यामध्ये मी जसं मागे सांगितलं होतं, त्याच्यामध्ये माझे जे कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नाही आहेत त्यांना पण मी ऑनलाईन दिसतोय, किंवा दे आर एबल टू व्ह्यू माय काय म्हणतात त्याला, प्रोफाईल पिक्चर, वॉट एव्हर, DP. सो त्याच्याने काय हार्म होतंय का? नाही. So this is a low priority, okay. But other chatting, your calling, your group calling is happening. Messages are getting delivered properly. बाकी सगळं होतंय, that is fine. किंवा तो डबल क्लिक नाही आला, एखाद्या वेळेस काही नाही आलं, तर is that hampering the main functionality? No. Then you can keep it as a low priority, and it has a low severity as well. Okay. So the caption on an image is written in the wrong font. The caption जो असतो आपला caption, you know caption, right? So that is written in the wrong font. Will that make any impact? Will it severe, or is it a priority? No. When time permits, we can do it, but we have other defects like, okay. असं नाही की मी फ्री बसलेलो आहे पण त्याला निवांत बसून करणार आहे, असं नाही. We have other defects lined up, which is high priority, high severity. I need to fix it when time permits. At the end, we can look at it. It is not making any impact. So, sir, in an organization, in which level do we work mostly, like high severity cases or high priority cases? सगळे असतात. पण हे जे कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे ना, आपण उलट सुलट जे करून बघितलं, हाय प्रायोरिटी, लो सेव्हिरिटी, असं थोडंफार कमी असतं. ज्याची प्रायोरिटी हाय आहे त्याची सेव्हिरिटी पण हायच असते मोस्टली. क्वेश्चन आता है कि आपने कौन से प्रायोरिटी लेवल पे काम किया, व्हाट शुड बी आंसर, लाइक ऑलमोस्ट फॉर दॅट हा एक्झॅक्टली. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे माहित पाहिजे की तुम्ही कुठला प्रोजेक्ट शो करताय. पहिली गोष्ट, जर इफ यू आर शोइंग बँकिंग प्रोजेक्ट, तर त्या बँकिंग प्रोजेक्ट यू आर वर्किंग ऑन द प्रोजेक्ट मीन्स यू नो द फंक्शनॅलिटी ऑफ युअर ऍप्लिकेशन. त्याच्यातनं तुम्हाला डिराईव्ह करायचं आहे की हा प्रश्न मला येणारच आहे, की ठीक आहे, हाय सिव्हिरिटी वाले तुम्ही, हाय प्रायोरिटी वाले तुम्ही कुठले डिफेक्ट रेज केलेले आहेत. यू शुड अंडरस्टँड युअर ऍप्लिकेशन अँड थ्रो, पुट इन फ्रंट ऑफ देम. मी काहीतरी सांगणार ते तुमच्या प्रोजेक्टशी रिलेटेड नसणार, किंवा मग आपण असं करू की तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन सांगा, त्याच्यावर आपण डिस्कस करू, त्याच्यावरती मी तुम्हाला काहीतरी सांगू शकतो. सी, देर शुड नॉट बी एनी अँबिग्युटी की समोरचा पण स्मार्ट आहे. तुम्ही काहीतरी बरं तू सांगतोयस टेलिकॉम डोमेनचं तुझं प्रोडक्ट होतं आणि तू सांगतोयस बँकिंगचं सिव्हिरिटी आणि प्रायोरिटी, म्हणजे मी हे करताना मी हाय प्रायोरिटी सेट केली होती किंवा ह्या डिफेक्टसाठी मी हाय प्रायोरिटी सेट केली होती, तर ते कसं झालं? यू नो युअर फ्लो. Otherwise, we can discuss sometime like this is what my program is, this is how it works, आणि त्या दिवशी आपण एक फ्रुटफुल डिस्कशन करू, जस्ट गिव्ह अँड टेक. पण otherwise, make your concepts clear for now. Okay, just a minute. जास्त काही नाही, मी जास्त तुम्हाला सांगून देतो, कारण इथं जास्त काही सांगता येणार नाही जिरामध्ये, बिकॉज आय डोंट हॅव एनी ऍप्लिकेशन ॲज सच. सो आय विल जस्ट ओपन यू अँड आय विल गिव्ह यू अ फील लाईक हाऊ इट वर्क्स. Jira is a software of Atlassian, first of all. आपण बरेच टॉपिक कव्हर करत चाललोय. ओके, सो यू हॅव अ लुक लाईक हाऊ इट गोज.
So, do you find the training interesting? You have any other suggestions? Any suggestions? No, suggestions are welcome because nobody is perfect. And कसं असतं ना की ज्या पद्धतीचे क्राऊड आहे त्या पद्धतीने आम्हाला ही फ्रिक्वेन्सी मॅच करावी लागते. सो इट टेक सम टाइम, लाईक इट्स नॉट लाईक इन 1 or 2 days इट हॅपन्स. तुम्हाला माझ्याशी मॅच व्हायला वेळ लागेल, मला तुमच्यासोबत फ्रिक्वेन्सी मॅच करायला वेळ लागेल. आपने वो टेस्ट केस का एक्सेल शीट को शेयर किया है संपदा. I'm sharing with her. I have your email ID. तर मी पर्सनल आयडी वर पाठवून देतो. टेस्ट केसेस टेम्पलेट, but it should not be like you restrict yourself to that template. If you find something good. Why it is not coming, man? Yesterday I created few test cases, you know, in Jira. Yeah. आपली मोड काय होतं आम्ही ते एसटीडी कोड आलाय. ओके, जीरा मध्ये कोणीतरी जीरा ओपन करा प्लीज आणि सगळ्यांना दाखवून द्या. नसेल तर मी दाखवून देईन. माझ्याकडे इन्स्टॉल्ड आहे. वाय इट इज नॉट कमिंग अप, आय डोंट नो. मीन टाइम डू यू वांट टू सी द लॉगिन, राईट? Yes, sir. ओके, यू वॉन्ट मी? ओके, मी याला कनेक्ट करतोय आणि मी तुम्हाला दाखवतोय. अगेन आय एम टेलिंग यू, तुम्ही जे काही करताय ते फक्त बुकिश नॉलेज ठेवू नका. ट्राय टू क्लिअर युअर कॉन्सेप्ट्स. तुम्हाला स्वतःशी बोलायची सवय आहे का काही प्रिपेअर करताना? सगळ्यांना नसेल तर लावून घ्या. Whenever you are alone, you ask question to yourself. What is your priority? You try to explain what is. See, priority and all one-liner question is a different thing. What is your day-to-day? How you spend your day? What is your roles and responsibilities? You talk to yourself. आता हे बघ, हे whatever you are seeing is my this is the laptop. This laptop, physical laptop device. What I have to do is माझी कंपनी बोलते की तुम्ही VPN ला कनेक्ट करा. आता इथे लिंक पण दिसते तुम्हाला. ओके, लाईक FedEx. सो आता कोणी विचारलं की तुम्ही डिलिव्हरेबल काय देता? वन पार्ट वॉज रिमेनिंग, लाईक एक राहिला होता यातला टेस्ट प्लान डिलिव्हरेबल. 8 सेकंड पॉइंट लास्ट डिलिव्हरेबल दिसतोय का तुम्हाला? अरे स्क्रीन शेअर नाही. ओके, सो प्लॅनिंग मध्ये डिलिव्हरेबल म्हणून एक सेक्शन आहे. किंवा डिलिव्हरेबल काय असतात? तर तुमचं सगळं एक्झिक्युशन झालं, तुम्ही क्लायंटला काय काय देणार आहे? क्लायंटला तुम्ही देणार काय? तुमच्या एक्सेल शीट मध्ये असलेल्या टेस्ट केसेस, तुमचे टेस्ट सिनारिओज, टेस्ट रिमेंबर, टेस्ट केसेस, टेस्ट सिनारिओज, त्याच्यानंतर एक्झिक्युशन रिपोर्ट्स. एक्झिक्युशन रिपोर्ट विल बी इन एक्सेल शीट ओनली. तर तुम्ही म्हणाल त्याच्यासाठी काही दुसरं करावं लागतं काय? नंबर ऑफ टेस्ट केसेस,
maybe we can bifurcate per module किंवा total लिहू शकता. Number of test cases passed 49, failed 39, blocked this much. This is the आणि ते कुठल्या ब्लॉक म्हणजे सगळ्यांचे एक स्टॅटिस्टिक्स त्यांना देणार. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर डिफेक्ट समरी, किती डिफेक्ट रेज झालेले आहेत आणि किती कुठल्या स्टेटस मध्ये आहेत, काय त्यांचं फिक्सेशन कसं झालेलं आहे ते. आणि लास्ट वन इज साइन ऑफ डॉक्युमेंट. वी आर साइनिंग ऑफ. ओके, तर एक 5-6 डिलिव्हरेबल्स असतात तुमचे प्रत्येक रिलीज नंतर. सो इट इज आस्किंग मी माय पासवर्ड हिअर. मॉडेल रिलीज नंतर हा, मॉडेल रिलीज नंतर आजकाल म्हणजे जे काही नॉर्मल रिलीज असतात, क्वार्टरली रिलीज किंवा मंथली रिलीज, त्याच्यामध्ये ही प्रोसेस असते युजली. Okay, so now I am connected to Citrix. Now what I will do is, see, now I am Citrix receiver जो आहे तो इनेबल झालेला आहे. आता तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये सी अशाच पद्धतीने असणार आहे मोस्टली one or other way you have to connect to client machine. आता इथं हा सिट्रिक्स मला पुढे फेडेक्स लॉग इन साठी विचारतोय. आता हा माझा डेस्कटॉप काहीतरी असणार आहे, त्याला मी लॉग इन करणार, त्याला ऑटोमॅटिकली लॉग इन. तिथे डेस्कटॉपचं साईन दिसलेलं का? आता नाउ आय एम लॉगिंग टू दिस विंडोज 10 dev कनेक्टिंग विच इज ऑन क्लायंट नेटवर्क. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes. तर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा फील करायला सुरुवात कराल की यू आर ऑलरेडी हॅव्हिंग एक्सपिरियन्स, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करताय, देन यू विल हॅव डिफरंट सेट ऑफ क्वेश्चन्स दॅट ऑल्सो यू कॅन डिस्कस इन द फोरम. पण तुम्ही त्या थिंकिंग सुरू करा. ते आर यू शोइंग मी Jira someone? He is going to show you. He has already installed actually. No. There is no problem. See, I am logged in. Okay, I am logged into this machine. Okay. So STLC is done. Okay, in that maybe I will show you one more point. The closure report कसा असतो, test case closure report, that I will show it to you sample. Yes. सरांनी हे कव्हर केले का? What is white box testing, black box testing? So that is the testing methodology. So we will cover testing methodologies tomorrow. Okay. उद्यासाठी काय काय टास्क आहेत? Test plan, test cases write करायचे. टेस्ट केस राइट करायचे आहे. Testing, that Excel sheet I'm going to share it with you guys. टेस्ट केसेस तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट प्रिपेअर करायचे आहे. And it will not take much of time. You can search for or else I will share one link with you maybe. ती लिंक डिफेक्ट कशी रेज करतात जिरा मध्ये त्याचा एक व्हिडिओ तुम्ही पाहून जर घेतला, तुम्ही हँड्स ऑन कराच, पण तुम्ही एक व्हिडिओ पाहून घेतला तर तुम्हाला हे कळून येईल की रिअल टाइम मध्ये कसं होतं. यू कॅन जस्टिफाय युअर सेल्फ देन. सी आजकाल इतकं सगळं आहे. आय फील की वी शुड मेक यूज ऑफ दिस ऑल थिंग्स विच आर रेडीली अवेलेबल. तुम्हाला माझ्याकडून लिंक देतच जाईल मी. सी दिस इज वॉट द अनदर लॅपटॉप. सी
आता मी जर का इथे गेलो, सो हे माझं मशीन आहे, कळलं? आर यू सीइंग? And this is my another machine on which all the softwares are installed. Okay? So इथं माझं टीम्स आहे, इथं माझं सगळे टूल्स आहे, टेक्नॉलॉजी आहे. गेटिंग इट? मग इथंच तुम्हाला जे टेस्टिंग साठी जे टूल लागणार आहेत, दिस इज व्हॉट इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप आय एम टॉकिंग अबाउट टुडे, not this machine. Whatever machine you are working on, you should have all the necessary softwares installed. You should have that particular disk space, RAM, everything. You should have access to that application from this machine. Okay. So, sir, do you check your mails and any meets for today? Like if there is Microsoft Teams app is there? Teams मध्ये yes. So this comes under your daily activity, na? Right? That mails checking. That we can tell to the interviewer, check our mails and. You are checking the emails, but कसं असतं माहिती का, जेव्हा आता मी ज्युनियर लेवलला होतो तेव्हा माझं कसं होतं की रॅन्डमली मेल आला की चेक केला, कारण माझ्याकडे अप्रूव्हिंग ऑथॉरिटी नव्हती. एक गोष्ट लक्षात घ्या, अप्रूव्हिंग ऑथॉरिटी. आय एम ड्रॉपिंग यू एन ईमेल, यू विल जस्ट रीड इट आउट अँड यू विल ऍक्ट अकॉर्डिंगली. पॉइंट हा आहे, ईमेल चेक करण्यात जर का तुझा आपला टाइम जाता असं जर सांगितलं टेस्टर्सनी वगैरे, it doesn't make sense. Actually, it hardly takes 15-20 minutes or half an hour. You cannot give some ratio about it. The percentage, I'm spending percentage. Mails से managers नसतात, त्यांना म्हणजे दर मिनिटाला 10, 20, 25, 40 मेल येतात. त्याच्यात अप्रुव्हल मेल्स असतात, त्याच्यामध्ये एस्कलेशन मेल असतात, काही डाऊन झालंय, कारण त्यांना ते सगळे रीड थरोली करून त्या पद्धतीचं काही नसेल तर प्रोव्हिजनिंग करायचं असतं. दॅट इज हिज रिस्पॉन्सिबिलिटी. आम्ही नाही सांगू शकत की मी चेक करत होतो आता सांगू शकतो. सी इट्स नॉट लाईक दॅट. इफ यू आर इन्व्हॉल्व्ड इन दॅट ऍक्टिव्हिटी, yeah, I'm spending 10% of my time on checking emails, you can mention, but if you are mentioning 50%, तो तुला नेक्स्ट सीईओ च्या मीटिंग इंटरव्ह्यू साठी पाठवतो. ओव्हर क्वालिफाईड म्हणून आपल्याला पाठवून देतील पुढे. तुम्ही वाचायला सुरुवात करा, तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. वन्स यू स्टार्ट डुईंग दॅट, यू विल हॅव मोर अँड मोर क्वेश्चन्स. बट इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला सुरू आत्तापासूनच करायचंय, आणि तुम्ही हे रोज प्रॅक्टिस करून एकमेकाशी बोलत राहिला किंवा माझ्याशी बोलत राहिला ना, तर इंटरव्ह्यू समजा तुम्हाला अचानक कॉल आला की हे गौरी, आर यू अवेलेबल फॉर टुमॉरो 4 o'clock, सो यू विल से ओके. आणि सगळ्या गोष्टी कन्सॉलिडेटेड ठेवा, स्कॅटर्ड ठेवू नका. माझा ऐका, आय हॅव एक्सपिरियन्स द सेम. जे काही मटेरियल आपलं वाचायचं असतं इंटरव्ह्यू साठीचे वगैरे, ते हार्ड कॉपीज, सॉफ्ट कॉपीज हँडी ठेवायचं, अँड यू कीप इट द वे यू कॅन इझिली रीड इट आउट. म्हणजे समजा तुम्ही टेस्ट प्लॅन, आताचं डॉक्युमेंट मी एक एक्झाम्पल थ्रू करतो. माझी ही स्ट्रॅटेजी तुमची वेगळी असू शकते. टेस्ट प्लॅन मला, मी सिनियर लेवलला मला टेस्ट प्लॅन पूर्ण सांगावं लागतं. तर मी काय करणार, फक्त काय काय असतं बाबा, ऑब्जेक्टिव्ह, स्कोप, ओके, रिस्क अँड मिटिगेशन, अझम्पशन्स, ओके, हे सगळे सेक्शन्स असतात. तर मी ते फक्त वाचणार अँड आय विल बी एबल टू रिअलाइज की मला यातलं सगळं येतंय. आणि एखाद्या पॉइंटला मी थांबलो, त्या बुलेट पॉइंटला, की अरे हे काय मला आठवत नाही, देन आय कॅन रेफर टू द डिटेल डॉक्युमेंट. हाऊ यू शुड प्रिपेअर युअर डॉक्युमेंट इज, वन इज डिटेल लेवल डॉक्युमेंट अँड वन इज द समरी. आपण हे काय शिकलोय हे जर तुम्ही एखादा वर्ड मध्ये टाकलं नाही, हे सगळं सिलेबस, याला तुम्ही सिलेबस करून टेस्ट STLC मध्ये हे तुम्ही हे टाकून दिलं, आणि हे फक्त जस्ट यू टेक अ लुक की यातलं मला काय येत नाही किंवा मी कसं सांगणार आहे, त्याच्यावर फक्त तुम्ही फोकस करणार. बाकी मला सगळं येतं. मला ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स माहिती आहे, मला प्रोजेक्ट प्लॅनिंग माहिती आहे, मला टेस्ट केस डिझाईन माहिती आहे, राईट.
आता टेस्ट केस कशाला येतात? टेस्ट केस पण पॉझिटिव्ह टेस्ट केसेस आणि निगेटिव्ह टेस्ट केसेस असतात. हॅपी पाथ आणि ह्या निगेटिव्ह पाथ. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेम याच्यातच आपल्याला मेन्शन करायला हा, लागतं. करतो. त्याची पण एक नवीन शीट असते. करू शकतो कसंही, असं काही कुठेही रूल डिफाईन नाहीये. पण काही लोक करतात, काही हॅपी पाथ मेन्शन करतात, पण तिथंच तुम्ही एखाद्या मॉड्यूलच्या खाली समजा पॉझिटिव्ह लिहिलंय तर तिथंच त्याचे निगेटिव्ह टेस्ट केस, आता आपण निगेटिव्ह तिथंच मेन्शन करणार आहे ना. दिस इज अ निगेटिव्ह टेस्टिंग, राईट? वी आर डुइंग इनव्हॅलिड युजर नेम पासवर्ड. So I can go here, I can click on my calendar, I can check my असं काम आहे. It's a bit slow, network is slow because we all are using it, right? आणि व्हिडिओ वगैरे तर अजून स्लो होऊन जातो. So I can check my calendar. So आज माझा दिवस कधी सुरू होतोय? Today is 20, right? Yeah. Sir, still 6:30 is what you will do there. Till 6:30. 6:30 पर्यंत मी जमलंच तर थोडं शेअर मार्केट बघतो किंवा मग मी सध्या जरा माझं दुसरे प्लॅन्स आहेत, सर्टिफिकेशन करतोय काय. रिसेंटली मी 5.1 लास्ट वीक झालं माझं सेफीचं. दुसरे काही सर्टिफिकेशन टेक्निकल प्लॅन करतोय. ॲटॉस मध्ये 2 वर्ष झाली तर काहीतरी दुसरीकडे बघायचं. Sir, what about ISTQB certification? It is good. You can go for it. See, today my day starts at आता तिकडं 8 AM झालेले आहेत. नाही आता 1:30 आहे. 1:30. आता तिकडे 1:30 झाले. सो आय विल जस्ट चेंज द डेट अँड टाइम नाउ सो दॅट ISTQB तुम्ही करू शकता नक्कीच. पण ISTQB करताना तुम्ही जेन्युइनली करा. Focus. If it is, I don't know whether it is a open book exam or closed book exam, कशी येते? I think म्हणजे त्यांची सेंटरला website ती आहे. बुक करायला लागते, पण मला माहिती नाही की ते आपण घरी बसून देतो की कसं देतो. मलाही ते माहिती नाही. मलाही माहिती. ऑनलाईन असते पण तुम्ही स्वतः Online बुक असते. ओपन करून देऊ शकता का असं मला नाही, पण open काही book कसं काय देणार? एवढं मोठे ते आहे. मला हे म्हणायचं आहे की आता काही ट्रेनिंगचे सर्टिफिकेशन मी दिलेले होते ते एकतर तुम्ही घरून देऊ शकता, पण घरी तुम्हाला पूर्ण सेटअप लागतो. पूर्ण म्हणजे कॅमेरा त्या कॅलिबरचा, तुमच्याकडे फोकस, किंवा तुम्ही मग कुठल्या तरी त्या सेंटरला जाऊ शकता. त्याची सेंटर जे सिटी त्यांनी ऑलरेडी आयडेंटिफाय केलेले आहे, तिथूनच देऊ शकता. तिथं आतमध्ये पेन पेन्सिल पण घेऊन जाऊ शकता. मला या पद्धतीचं विचारायचं, किंवा मग काही एक्झाम असे असतात की त्या फक्त तुम्ही ऑनलाईन देऊ शकता. आय मीन जस्ट अपियर फॉर द एक्झाम. यू कॅन आस्क एनीवन answers, you can Google search, you can refer books. माहिती नाही का Online full setup and proper security, yes. Now it will show in IST. $134, right? ओके, कळलं ना?
So are we good? See you tomorrow, always, and tomorrow will start by 11. What is pending on me? Action items. I am supposed to. So I'm sharing it with you. SPLC. SPLC ओव्हरव्ह्यू मध्ये ती माझी शीट बघा, फक्त माझी शीट बघा. मे बी शीट नंबर 2 or 3 असेल. जस्ट हॅव अ लुक. त्याच्यामध्ये अजून काहीतरी स्ट्रॅटेजी टेम्पलेट. तुमचं आपला कुठला ग्रुप आहे का? व्हॉट्सअप ग्रुप आहे का? सगळे आहे का तुम्ही? एक्सेप्ट मी. What is your mail ID? संपदा पाचोरे. SAMPDA. ST परत सांगतो, STLC म्हणून जी एक्सेल शीट आहे त्याच्यामध्ये शीट नंबर 1 किंवा 2 मध्ये जो मी कंटेंट दाखवलेला होता तो जर नसेल तर दुसऱ्या शीट रेफर करा. दुसरं काहीतरी असेल त्याच्यामध्ये नेटवरून घेतलेलं. तर जस्ट हॅव अ लुक. ओके. आणि त्याच्यानंतर ते एक झालं. त्याच्यानंतर प्लॅनिंगचं डॉक्युमेंट प्रिपेअर करायचे, टेस्ट केसेस प्रिपेअर करायचे आणि जिराचा व्हिडिओ बघून यायचा. सो 4 थिंग्स. And another point is जे काही ज्या दिवशी होतंय, समजा yesterday we are done with traceability. The traceability you might have studied, right? So next day करताना include traceability as well. I mean while preparing traceability वर सुद्धा 5-10 मिनिटं स्पेंड करा. Yes, what I read in traceability, then new topic. असे टॉपिक ऍड करत जायचे. यार इकडे कुठं खाली 4,000 मिळतो का? तुला नाही माहिती. Anything else you wanted to discuss before we wrap for today? Any questions in today's session? All good. आपण हेही शिकू की मॅन्युअल टेस्टिंगच्या म्हणजे असेच जस्ट फ्रॉम माय साइड आय विल टेल यू की हाऊ द आर्किटेक्चर इज ऑफ ऍप्लिकेशन. कसं असतं म्हणजे तुम्हाला एक प्रत्यक्ष एक अनुभव येईल की मॅन्युअल टेस्टिंग आपण करतोय पण
behind the screen काय चाललंय, how you are clicking on just Myntra, you are selecting some, adding it on the cart, and you are purchasing, how you are getting that order number, how if you are ordering Nike shoes, some other stuff, how it is getting packed and delivered, how you are getting notifications. किती छान system आहे, beyond imagination, but it's real. म्हणजे इंडेप्थ नॉलेज म्हणजे प्रत्येक प्रोग्राम आणि कोड नाही बघायचं, जस्ट आपण एक फ्लो कसा असतो त्याच्यावर मी तुम्हाला एक सेशन देईन. हा म्हणजे कशा पद्धतीने फ्लोज असतात, आतमध्ये काय असतं एक्झॅक्टली. सो ओके, मंडेला मी तुम्हाला कम्प्लीट ट्रेनिंगचं मटेरियल, नॉट मटेरियल, ट्रेनिंगचं हे देईन, कोर्स ऑफ कंटेंट. So मेरे को कंटिन्यू होता है. You guys are continuing your studies here. Thank you. 8749 तुम्हाला मग त्या ग्रुपला पाठवू ते त्याच्यावर श्रद्धा आहे. तू कॉल केलीस ना, ट्रू कॉलरवर श्रद्धा आहे. तुझं काय नाव आहे? ऍक्च्युअल श्रद्धा, इतर श्रद्धा आहे. आणि तू माझा जो सरांची बोलणार आहे, so overall, so you 6 are from this batch, right? First day ला तुम्ही नव्हता, you were not there on the first नाही. day. नो सर. She was there, but she was sitting there. She was attending from there, I think so. Instead of Both her, are she came there. and she was attending the class for some Akshata. Cypress हे खूप इंटरेस्टिंग टूल आहे सायप्रेस. तुम्ही ते सगळे याच्यापेक्षा आणखी 5-6 ऍड करा त्याच्यात. सोपी आहे. हे आलं, हे आलं, ओके काही फरक नाही, 90% सगळं सेम. ओके, एकदम याची चार आणि याची चार, म्हणजे याच्यामध्ये जे काही लोकेटर्स असतात ना, काही मोबाईल साठी गेस्टर्स लागतात, गेस्टर साठी, बाकी स्वाईप साठी जे लागतात ते 2-4 लोकेटर वेगळे आहेत. अदरवाइज हे लगभग सेम आहे. दिस इज, यू माइट हैव सीन माय लॅपटॉप. हे पण माझे लॅपटॉप होतं. हे ट्रायसेंटिस्ट टोस्का म्हणून एक प्रोडक्ट आहे. टोस्का आहे. आय एम टोस्का सर्टिफाइड ॲज वेल, पण